नमस्कारा. गुरुन साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. Welcome everyone. Hello friends, this is Shrutika Karwa. And Nikita Kurlekar. Standing before you. Hey Nikita, why have we gathered here? Don't you know, Shrutika? Today is the felicitation of all the successful students who have scored excellent marks in the mathematics. Then we'll have further proceedings. कार्यक्रमाची सुरुवात आपण देवाला नमन करून करतो. म्हणून मी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करावी. ब्रह्माच्युत शंकर जोशी सर यांचे स्वागत श्री एस टी कल्याणकर सर ते शाल व श्रीफळ देऊन करतात. First of all, I like to introduce Dr. P.T. Patil, who had completed his degree MSc in Mathematics from Science College in Nanded and PhD in Mathematics from IIT Kharagpur from Paschim Bengal. Young Scientist हा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. सध्या ते HGGS मध्ये गणिताचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. HGGSच्या स्वायत्ततेचे प्रपोजल करून विद्यापीठ व UGS नवी दिल्लीला सादर केले व संस्थेत स्वायत्ता मिळवली. दक्षिण मध्य रेल्वे नौकर भरती बोर्डावर नियुक्ती झाली आणि पुणे विद्यापीठात गणित विषयाच्या मंडळावर नियुक्त आहेत. पुणे विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राध्यापक निवडीसाठी सब्जेक्ट एक्सपर्ट मधून नियुक्ती झाली. सध्या ते PICT येथे प्रोफेसर म्हणून निवड झालेली आहे. येत्या महिन्यात ते तिथे रुजू होणार आहेत. Present here, this is Pallavi Digraskar standing before you to introduce all the respected dignitaries present over here. Dr. I like to introduce Dr. Yashwant Joshi sir, who had completed his degree in electronics and ME in electronics. सध्या ते SGS मध्ये इलेक्ट्रॉनिक विषयाचे प्राध्यापक प्रोफेसर पदावर कार्यरत आहे. PhD डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग IIT दिल्ली. PhD साठी मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाची मान्यता. 8 विद्यार्थी यांच्या मार्गदर्शनासाठी सध्या PhD करत आहे. 2 विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य जवळपास संपत आलेले आहे. SGS इंजिनिअरिंग कॉलेजला स्वायत्तता मिळवण्यासाठी यांचा प्रमुख वाटा आहे. स्वायत्त संस्थेचे ते पहिले अभ्यास प्रमुख मंडळाच्या प्रमुख पदावरून संस्थेचे शैक्षणिक व्यवस्थापन केले. भारत सरकारकडून इंग्रजी कॉलेजचे ते मूल्यांकन केले जाते. त्या समितीवर ते सदस्य म्हणून कार्य केलेले आहे. शिवाजी विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ अंतर्गत असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्राध्यापकांच्या निवड समितीवर सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणून नेमणूक आहे. संशोधन शोध निबंध भरपूर प्रकाशित झालेले आहेत. तसेच साक्षी इन्स्टिट्यूट हे उभारण्यामागील सर्वात मोठा वाटा असलेले आपले इंगोले सर, उपाध्यक्ष राजेंद्र नगर. थँक्यू.
प्राचार्य S.G. पावडे, M.Com. M.Ed. BA भूगोल. 7 वर्ष शारदाभवन हायस्कूलमध्ये अध्यापनाचे काम केले. त्यांचे छंद एकपात्री अभिनय. आत्तापर्यंत 500च्या वरती प्रयोग केले. महात्मा फुले हायस्कूलमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. थँक्यू. पाहुण्यांना आपल्या इन्स्टिट्यूटबद्दल थोडंसं परिचय व्हावा म्हणून आपल्या इन्स्टिट्यूटबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. आपल्या इन्स्टिट्यूटची स्थापना ही 2003 पासून झालेली आहे. 2003 मध्ये ज्यावेळेस माझं MSc कंप्लीट झालं त्यावेळेस मी कॉलेजेसला कोणीतरी गेस्ट लेक्चरर म्हणून मला एक काम मिळावं, कोणतं तरी स्टेज मिळावं, काहीतरी शिकायला मिळावं म्हणून मी सुरुवातीला इथं विराजमान झालेले डॉक्टर PT पाटील सर यांच्याकडे गेलो होतो. पहिली वेळेस कोणताही एक्सपिरियन्स नव्हता. तर पाटील सरांनीच मला डायरेक्ट SGGS कॉलेजच्या तेवढ्या मोठ्या कॉलेजच्या स्टेजवर मला जी संधी दिली त्याचंच हे फळ तुमच्या समोर आज उभं आहे. तिथं त्यांनी मला बरंचसं काही शिकवलं आणि या अनुभवामुळं त्याच वेळेस मला मग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्येही आणि युनिव्हर्सिटीमध्ये कम्प्युटर ॲप्लिकेशन डिपार्टमेंट या डिपार्टमेंटला अशा 3 ठिकाणी गेस्ट लेक्चरर काय होईना पण वीकली मी एक 45 ते 50 पिरियडचं काम त्या ठिकाणी मी करत होतो वीकली. आणि मग हे करत असताना त्याच वर्षी इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. 3 ते 4 तास मी क्लासेससाठी द्यायचो त्या काळात. मग हळूहळू हा इकडे इंटरेस्ट वाढत गेला आणि कॉलेजेस बसून मी मग कॉलेजेस त्यानंतर सोडून दिले. कारण माझ्या लक्षात आलं की आपण जे काही समजा जास्त वेळ इथं जर दिला तर मॅथमॅटिक्सबद्दल जे तुमच्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती कमी होणार आहे. कॉलेजेसमध्ये फार कमी वेळ मिळतो. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मी पाहिलं सुरुवातीला मॅथमॅटिक्सचा म्हणजे जो रिझल्ट पाहायला जायचा किंवा 80-85 मार्क्स घेतलेला जो विद्यार्थी आहे तो अतिशय टॉप समजला जायचा. पुण्या क्लासच्या जाहिरातीमध्ये म्हणा किंवा कॉलेजमधला जे ब्रिलियंट आपण ज्याला म्हणू मॅथमध्ये ज्याला टॉप मार्क्स आहेत असा विद्यार्थी म्हणजे 80-85 मार्क्स असायचा. पण आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे 80 ते 85 मार्क्स घेतलेला मुलगा आपल्याकडे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये मार्क्स घेऊन सांगायला त्याला कसं तरी वाटतं. कारण त्याला माहीत आहे की सर कुठेही कमी पडलेले नाही आहेत, इन्स्टिट्यूट कुठेही कमी पडलेलं नाही आहे. आपल्यासोबतचेच आपल्या क्लासमध्ये कितीतरी मुलांना 90च्या वर मार्क्स पडलेले आहेत. 90-95 वाल्यांना सुद्धा मार्क्स कमी म्हणजे वाटायलेत. कारण त्यांचं प्रिपरेशन 100 मार्क्सचं आहे. 5-10 मार्कच्या सहज नकळत पेपर लिहित असताना काही चुका झालेल्या असतात. आपला अभ्यास असतो परीक्षेच्या हॉलमध्ये आठवत नाही, गेटच्या बाहेर गेल्यावर लक्षात येते. ते गेटच्या बाहेर गेल्यानंतर जे 5-10 मार्क्स जातात असे मार्क्स कटत असतात. पण 80-85 मार्क्स सुद्धा हे खूप चांगले मार्क्स आहेत. अशी परंपरा 2003 पासूनच सुरू झाली. पहिल्याच वर्षी 10वी बेसवरचे जे मुलं आहेत पॉलिटेक्निकमधले मुदस्सीर अहमद आणि ह्या केतकी जहागीरदार यांचा रिझल्ट 98 आणि त्याच्यानंतर मग 98 वाल्यांची संख्या 15-20, 15-20, 100पैकी 100 वाल्यांची संख्या खूप चांगली आहे. त्याच्यानंतर तेव्हापासूनच 12वीचाही जो रिझल्टचा ग्राफ आहे वाढत गेलेला आहे. याचं कारण म्हणजे कसं आहे, माझी मेहनत, या इन्स्टिट्यूटची मेहनत आणि याच्यासोबत तुमचा असलेला एक प्रचंड प्रतिसाद. जनरली मी पाहतो टेस्टमध्ये सुद्धा अतिशय तुम्हाला इथं सवय लागलेली असते की एकही मार्कचा आपल्या इथे टेस्ट असताना पाहून म्हणजे लिहिता येत नाही. तर सिरियसली तुम्ही टेस्ट देत असता, प्रामाणिकपणे तुमचा म्हणजे अभ्यास चांगला चालू असतो आणि तुम्ही त्याचं व्यवस्थित रिव्हिजन करून हे सगळं जे रिझल्ट येते हे तुमची मेहनत आहे. इथं फक्त प्रॉपर गायडन्स दिलं जातं आणि बाकी हे सगळी तुमची मेहनत आहे. हा कार्यक्रम ठेवण्यामागे तेच हेतू आहे की तुमचं जे रिझल्ट हा वाढत चाललेला आहे हा टिकून राहावा. आता यावेळेस आपण सेमिस्टर फर्स्टच्या मुलांना 10वी बेस म्हणजे करून आलेले आहेत त्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 1000 रुपयाचं प्राईज ठेवलेलं आहे. ते जी परंपरा आहे हे कायम टिकून राहावी हा यामागचा हा उद्देश आहे. आणि कार्यक्रम घेण्यामध्ये मी पाहत असतो की तुमचा कार्यक्रमाबद्दल जो इंटरेस्ट आहे, आता जवळपास तुम्ही म्हणजे चांगल्या संख्येने जे उपस्थित आहात कारण तुमचा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला बऱ्याच लोकांना याच्यामधून बरंचसं काही या मान्यवरांकडून शिकायला मिळणार आहे. मग या सगळ्यांचा फायदा होतो म्हणून आपण वेळोवेळी हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो. कार्यक्रमाला आमचे मित्र वाघमारे सर, मिलिंद विवारे सर, अभय सोळंके सर यांची खूप मदत होते. एक चांगलं प्रॉपर मार्गदर्शन मिळतं आणि प्रत्येक वेळेस कुणाला तरी
वेगळ्या विद्यार्थ्यांना सूत्रसंचालन दिल्यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी नेतृत्व गुण विकसित व्हावेत, हा एक उद्देश त्यामागचा आहे. या कार्यक्रमाला अतिशय महत्त्वाचा वेळ काढून उपस्थित राहिलेले पाटील सर, जोशी सर, आमचे घरमालक आणि पावडे सर, या सगळ्यांचे खरंच मी फार ऋणी आहे. कशामुळे तर याचं कारण मी पाटील सरांकडे जवळपास आतापर्यंत जेवढे कार्यक्रम घेतले तेवढ्या कार्यक्रमासाठी सरांकडे आणि जोशी साहेबांकडे म्हणजे सरांकडे पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. पण त्यांचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये आपला आतापर्यंतचा एकही कार्यक्रम म्हणजे ॲडजस्ट झालेला नाही आहे. पण या कार्यक्रमाला तुमचं भाग्य समजा की पाटील सर आणि जोशी सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलेले आहेत. ते एक आपलं फार मोठं भाग्य समजायला हरकत नाही. आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे सहकार्य करणारे राजेंद्र नगर सोसायटीचे उपाध्यक्ष आणि आमचे घरमालक यांचं सुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आपण या सगळ्या याच्यामधून तुम्हाला बरंचसं काही या कार्यक्रमामधून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. पावडे सरांचं हे जे मनोरंजन आहे काहीतरी थोडंसं वेगळं. आपण रोजच मॅथमॅटिक्स शिकतो. मॅथमॅटिक्स म्हणजे समजलं तर ठीक आहे, नाही तर ते फॅनच्या वरून जाते म्हणायला हरकत नसते. पण तुमची ही सिच्युएशन नसते, कारण आपण फंडामेंटल कन्सेप्टवर खूप भर देत असतो. आपला जो रिझल्ट येतो, सर्वसाधारण मुलांना जे चांगले मार्क्स पडतात म्हणजे 10वीपर्यंत मॅथ हा इंटरेस्टेड सब्जेक्ट नसताना 11वी 12वीला किंवा एंट्रन्सला जे चांगले रिझल्ट येतात आपले, हे त्याचं कारण काय, आपण फंडामेंटल कन्सेप्ट क्लिअर करून घेतो. प्रॉब्लेमची संख्या क्लासमध्ये प्रचंड असते. आपण क्लासमध्ये 2 ते 3 प्रॉब्लेम रोज होमवर्कला 5 पर्यंत सरासरी 5 प्रॉब्लेम आपण होमवर्कला देत असतो. एकदा 100-200 दिल्यानंतर तुम्ही ते प्रॉब्लेम सोडू शकत नाही, कारण ते 100-200 प्रॉब्लेम होमवर्कला देण्यापेक्षा हे असं आपण नियोजन करतो. याचा फायदा म्हणजे आपला 11वी 12वी एंट्रन्समध्ये पॉलिटेक्निकमध्ये हा जो प्रचंड रिझल्ट आहे त्याचाच हा एक फायदा आहे. आपलं जे काटेकोरपणे सिलेबस वेळेवर संपणे, परीक्षा टेस्ट सिरीज ह्या व्यवस्थित चालणे, टेस्टचे पेपरही तुम्हाला अगदी लवकरात लवकर मिळत असतात. या सगळ्या गोष्टीचं जे नियोजन आहे या नियोजनामुळे तुम्हाला चांगला हा रिझल्ट पाहायला मिळतो. तर माझं बोलणं मी थांबवावं असं वाटते, कारण प्रमुख पाहुण्यांनी जो वेळ दिलेला आहे तो 7 वाजेपर्यंतचाच वेळ आहे. त्याच्यामुळे मी माझं बोलणं थांबवतो आणि पुढचा कार्यक्रम कंटिन्यू करण्यासाठी त्यांना परवानगी देतो. थँक्यू. Because of you, so we are thankful to you wholeheartedly. May you have a very good evening, and a very good evening to one and all present here, respected Kalyankar sir and all the respected dignitaries who have come here and spent their valuable time with us. And I also thank all my friends. Today we have gathered here to focus on our career development and also to felicitate all the students who have got excellent marks in mathematics. The key of our success is Kalyankar sir, and we like to welcome everyone wholeheartedly. Now is the time for felicitation. I request Joshi sir. Out of 100. Bhatpur Darshan. Kondavar Ankita. Now I request Paude sir, please give away the honors. Dear Vignesh, 92 marks, 90 marks. And deliver a few thoughts about Kalyankar sir and Sakshi Institute. Before coming to this place, I had heard much about this place, but after coming here, I have experienced that whatever I have heard was true. The teaching technique of sir is very good and simple. Sir completed the syllabus near about 1 month earlier of exam, and in that time of period,
he took chapter-wise test and whole syllabus round exam. It helped me a lot in improving the performance in marks. So I think I could score out of marks, and it gave me a confidence, as it is nothing is impossible if we strive and work hard. Success is a definite. Every student in this institute had some thoughts about sir and institute, but they also wants to express it, but I feel I am lucky, and I would like to thank sir for giving me this wonderful opportunity to stand before you and express my thoughts regarding this institute. With these few words I conclude. Thank you. मला पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याबद्दल सरांनी जो माझा सन्मान केलाय त्याचे खरे मानकरी हे सरच आहेत असं मला वाटतं. कारण आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपण कुठेही पाहाल तर कोणी ट्युशन काढतं तर तिथे ते स्वतःच्या अर्थार्जनाचं उद्दिष्ट समोर ठेवतात आणि पैसा कमवणं हेच त्यांचं उद्दिष्ट असतं. पण इथे कल्याणकर सरांनी विद्यार्थ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यांचं कल्याण करून स्वतःचं कल्याणकर हे आडनाव सार्थ ठरवलं आहे. सरांमध्ये विद्यार्थ्याची गुणवत्ता ओळखण्याची एक अनोखी कला आहे असं मला वाटतं, आणि हे मी सर्व तुम्हाला स्वानुभवावून सांगत आहे. कारण मी फार हुशार विद्यार्थी आहे किंवा मेरिटचा स्टुडंट आहे याचा काही इथे प्रश्न येत नाही. कारण 12वीमध्ये मला मॅथ्स या विषयामध्ये केवळ 35 मार्क होते आणि त्याच्यामुळे माझा इंजिनिअरिंगला नंबर लागला नाही. तर तेव्हाच मी ठरवलं होतं की जो मॅथ्स माझा वीक पॉईंट आहे त्याला मी माझा स्ट्रॉंग पॉईंट बनवेन. आणि मी इथे या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतली. जेव्हा मी सरांचा पहिला पिरियड अटेंड केला तेव्हाच मला असं जाणवलं की सरांच्या शिकवण्यामध्ये दम आहे आणि सरांचं जे शिकवणं होतं ते मला अत्यंत चांगल्यारीत्या समजत होतं. त्याच्यानंतर सरांनी माझ्या मनात गणिताविषयी गोडी निर्माण केली. तसेच माझा आत्मविश्वास वाढवण्यातही सरांचा सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं. परवाच्या महाराष्ट्र टाइम्स या पेपरमध्ये मी असं वाचलं की ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला वैमानिक आहेत सौदामिनी देशमुख, त्यांनी त्यांच्या लेखात असं नमूद केलं होतं की के आणि सी एकत्र आल्यावरच यश प्राप्ती होते. के म्हणजे नॉलेज आणि सी म्हणजे कम्युनिकेशन. तर सरांनी के आणि सीची योग्य सांगड घातली आणि त्याच्यामुळे मला हे यश प्राप्त झालं असं वाटतं. मॅथ्स इज व्हेरी डिफिकल्ट टू पास बट इझी टू स्कोअर. म्हणजे मॅथ्स जर तुम्हाला एकदा समजलं तर तुम्ही त्यात आरामात आउट ऑफ मार्क मिळवू शकता, पण जर ते तुम्हाला समजलं नाही तर त्यात पास होणंही अवघड असतं. सरांनी मॅथ्ससारखा अवघड विषय हा आपल्यासमोर सोप्या रीतीने मांडला आणि आपल्याला समजण्यास तो सोपा जात आहे. त्यात सरांची मेहनत आहे असं मला वाटतं. तसेच सर आपल्याला नेहमी वर्गात शिकवताना एक सांगत असतात की तुम्ही जे कोणती गोष्ट कराल किंवा जे काही कराल ते बाय हार्ट करा तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आणि मलाही ते खरंच वाटतं. कारण जर आपण सर जे सूचना देतात की होमवर्क करा, टेस्ट अटेंड करा किंवा ते जे सिलेबस संपल्यावर जे राऊंड एक्झाम होतात तर त्या अटेंड करा, त्याच्यामुळे मार्क्स वाढण्यास निश्चितच मदत होते. जेव्हा आपल्याला परीक्षेत एखादं गणित येत नाही तर तेव्हा जर ते आपल्याला जमलं नाही तर ते येऊन नंतर परीक्षा झाल्यावर सरांना विचारायचं. तर त्याच्यामुळे आपला अभ्यास हा ट्युशनमध्येच पूर्ण होतो. घरी त्याला जास्त वेळ द्यायची गरज पडत नाही आणि इतर विषयांचा अभ्यासही त्याच्यामुळे कव्हर होतो. तर मी सरांचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी मला माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याची ही संधी दिली. तसेच मी माझ्या आईवडिलांचा, देवाचाही आभारी आहे की त्याने मला हे यश दिलं. धन्यवाद. For Ankita Rokde to share her views. गुरु शिष्याचे नाते हे अतिशय पवित्र नाते असते. गुरुशिवाय कोणीही ज्ञान देऊ शकत नाही. गुरु पण ज्ञानी व शिस्तप्रिय असले पाहिजेत असे माझे म्हणणे आहे. आमचे कल्याणकर सरही असेच आहेत, त्यामुळे ते आमच्यात प्रिय गुरु बनले आहेत. त्यांचे शिकवण्याचे कौशल्य फारच छान असते. तसेच गणिताचे प्रॉब्लेम ते अतिशय सौम्य व साध्या पद्धतीने समजावून सांगतात. म्हणूनच आज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 90च्या वर गुण मिळालेले आहेत. त्यांच्या यशामागे फक्त आणि फक्त कल्याणकर सरांचाच हात आहे. असे हे आमचे कल्याणकर सर विनोदही करतात बरं का. जेव्हा आम्ही शिकण्याच्या मनस्थितीत नसतो तेव्हा कल्याणकर सर जोक सांगून आम्हाला हसवतात. कल्याणकर सर आम्हाला आमच्या उज्ज्वल भविष्याबद्दल मार्गदर्शनही करतात. आमच्या भविष्याचा जो बेस आहे म्हणजे जो स्टोन आहे तो कल्याणकर सरांमुळेच पक्का बसलेला आहे. असे हे आमचे कल्याणकर सर. थँक्यू. I would like to share a few thoughts of mine on this very occasion. Friends, we all know we have gathered here and this beautiful evening has been organized
to felicitate the top scorers of the Sakshi Institute. Definitely, behind result, Kalyankar sir shared 60% and we only 40%. And surely 40% cannot be 100 until and unless 60 are added to them. Scoring today is the first step of the ladder. Yet there is a long way to go. The remaining 5 semesters for the polytechnic students, thereafter be someone will go for the MBA, someone for MTech, someone for ME, and many more. Education is never stunted until and unless one wants, isn't it? This is the reality. This is the reality, but besides the studious part, today I would like to share something more with you. Someone has truly said that a man will remain a rag picker as long as he has the vision of rag picking. So ultimate thought behind this saying is that leave your narrow and complicated vision. Now the question arises, what is vision? Then look, vision is a dream which will never allow you to sleep until and unless you achieve it. Anybody can have a very high vision, irrespective of his poverty and irrespective of his simple lifestyle. To clear the point more, I would like to share an instance with you. Do you all remember the MSET result of the year 2002? One of the merit holder students was working as a waiter in the hotel. The ultimate success of his clearly shows his strong vision. It is not a sin to born as a beggar, but it's definitely a sin to die being a beggar. We are very much acquainted with the modern world of fashion. Do we ever inspect our inner mind? Are we really paying a proper recompense towards the efforts of our parents? Know it and work on it, because everybody has the talent to reach on the heights. Okay, it's a very big dose, even more mature than my age, and I too don't know whether I'm implementing it 100% or even a part of it. But why not start from today and let's implement it? And the success is all ours. Last but not the least, I would like to thank the dignitaries, honorable dignitaries who are here with us with their valuable time to guide us. Definitely they are saying going to prove an ornamental thing for our bright engineering career. Friends, lastly I would mention some lines which are simple but of great importance. Walking on the earth, gazing at sky, nothing is possible without efforts, my boy. Nothing is possible without efforts, my boy. So all of us, let's try to implement it and then see success is all ours. With this final note, I sign up. Thank you. Now I like to call upon Kushal Kaur to share her views. As my friends insisted me to speak, so I'm here. First of all, when I was in first sem in the Polytechnic, I was not in Kalyankar sir's batch, and I thought that each and every student is going up there studying, all those things were going on. Though I was working with 100% hard work, but I was not with a proper guidance, and I scored 50 in first sem, and then gradually I thought that no, I'm having the hard work, but I need a proper guidance who will make me to my success. So I joined his class, and then I scored 80 marks out of 100, and today I scored 92 out of 100. This is all because of Kalyankar sir. I'm really very privileged and honored to be her student. With this, I conclude. Thank you. वर येऊन आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक मार्गदर्शन करा. प्राध्यापक माझे मित्र PT पाटील सर, पावडे सर आणि सर्व उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विषय असा खूप महत्त्वाचा आहे. मला असं सांगितलंय की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना काही करिअर ओरिएंटेड मार्गदर्शन करा. तर हे सूत्र पकडून मी थोडक्यात गणिताचे जे काही उपयोग आहेत अभियांत्रिकीमध्ये आणि विशेषतः जे काही मी बोलणार आहे हे स्पेसिफिकली इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर सायन्स या ब्रँचेससाठी जरी लागू असलं तरी इतर सर्व ब्रँचेससाठी सुद्धा हे त्याच पद्धतीमध्ये किंवा तितक्याच अनुषंगानं लागू आहे असं मला वाटतं. अभियांत्रिकी परीक्षांमध्ये आपल्याला
फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या विषयांचा कल बघितला जातो. त्यापैकी मॅथमॅटिक्सच्या कलाला जास्त महत्त्व दिलं जातं. याचं एकमेव कारण असं आहे की अभियांत्रिकी जे काही आपण म्हणतो, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर सायन्स आहे, या सगळ्या वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये आपण जो काही अभ्यास करीत असतो हा सिस्टीम्सचा अभ्यास असतो. आणि या सिस्टीम्सचा अभ्यास करताना त्या सिस्टीमचं आपण जे काही विश्लेषण करीत असतो, ज्याला आपण ॲनालिसिस असं म्हणतो, आणि त्याच पद्धतीप्रमाणे ह्या सिस्टम बिल्ड करीत असतो. कुठलाही सिव्हिल इंजिनियर असला तर तो एक घराचं बांधकाम करतो, तर घर ही त्याच्यासाठी सिस्टीम आहे. एखादा इलेक्ट्रिकल इंजिनियर घेतला आपण तर एका ठिकाणी त्याला पॉवर जनरेशन जे काही लागत असतं, हे जनरेशन युनिट ही एक त्याच्यासाठी सिस्टीम आहे. त्याच पद्धतीप्रमाणे जे काही पॉवर जनरेशन होत असतं याचं युटिलायझेशन होण्यासाठी त्याचं डिस्ट्रीब्युशन होणंही महत्त्वाचं असतं. तर त्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क निर्माण करावं लागतं. इलेक्ट्रॉनिक्सचा विषय पुढचं युग जे असं म्हटलं जातं की हे इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीचं, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे. या इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये मला एक थोडीशी समांतर काही गोष्टी आपल्याला सांगाव्याशा वाटतात. त्या अशा की डेव्हलप्ड कंट्रीज किंवा डेव्हलप्ड स्टेट्स किंवा डेव्हलप्ड सिटीज म्हणजे काय, असं जर आपण विचार केला तर आज आपण पाहतो नांदेडमध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट चालू आहेत. हे रस्त्याचं बांधकाम चालू आहे, वेगवेगळे रस्त्याचं ब्रॉडनिंग चालू आहे, चांगल्या चांगल्या इमारती येत आहेत, चांगले चांगले ब्रिजेस बांधले जात आहेत. तर हे कशासाठी चाललेलं आहे, तर हे आहे कम्युनिकेशन, दळणवळण वाढण्यासाठी चाललेलं आहे. या दळणवळणामध्ये महत्त्वाचा भाग जो असतो तो फिजिकल गोष्टी मुव्हमेंट करण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता असते. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असतं. इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये अशा प्रकारचं पॅरलल डेव्हलपमेंट लागतं, ज्याला आज आपण हायवे अशी संज्ञा देतो, तशी इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या परिक्षेत्रामध्ये किंवा त्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर त्याला इन्फॉर्मेशन सुपर हायवे असं म्हटलं जातं. आज आपल्याकडे म्हणजे सुरुवातीचं जे काही कम्युनिकेशनचं नेटवर्क होतं किंवा आहे ते आहे टेलिफोनचं जाळं. या टेलिफोनच्या जाळ्याला आज वायरलेसनी रिप्लेसमेंट बऱ्यापैकी केलेलं आहे. या वायरलेसमध्ये सुरुवातीला आपण स्पीच कम्युनिकेशन करायचो किंवा अजूनही करतात. आता हाच वायरलेसचा जो मुद्दा आहे हा ब्रॉडबँडच्या स्वरूपामध्ये इंटरनेटमध्ये वापरला जातो आणि इंटरनेटमध्ये आपण वेगवान कम्युनिकेशन करू शकतो. तर हे ब्रॉडबँड कम्युनिकेशन जे आहे हे जी काही म्हणजे आपण म्हणजे रस्ता डेव्हलपमेंटला आपण रस्त्याची विड्थ असं म्हणतो, तसंच इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीजमध्ये जे काही इन्फॉर्मेशन फ्लो होत असतो त्याला जे मीडियम वापरलं जातं त्याची बँडविड्थ अशी एक संज्ञा वापरली जाते. म्हणजे फिजिकल युनिट्समध्ये किंवा फिजिकल सिस्टम्समध्ये आपण समजा रस्ता हा एक प्रकार बघितला दळणवळणाचा, दूरसंचारामध्ये जसं जसं त्या दळणवळणामध्ये आपण रस्त्याची विड्थ लक्षात घेतो, मोठा रस्ता असेल तर चांगलं दळणवळण होऊ शकतं. आपल्याला सर्वांना माहिती आहे मुंबई पुणे दरम्यान हा एक सुपर हायवे तयार झालेला आहे, एक्सप्रेस हायवे ज्याला आपण म्हणतो. तिथे सगळ्या गाड्या ह्या 100च्या स्पीडनी पळत असतात आणि मुंबई पुणे हे 150 160 180 किलोमीटरचं अंतर लोक 3 तासात कापतात. पूर्वी याला 5 किंवा 6 तास लागत असत, आज 3 तासात हे अंतर कापलं जातं. त्याच पद्धतीप्रमाणे आपण एखादा मेसेज आज जर पाठवला कम्युनिकेशनच्या म्हणजे दळणवळणाच्या साधनांमुळे, पूर्वी असं व्हायचं, एक 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा आपण अमेरिकेला कॉल लावायचा त्यावेळेला आपण इथे बोलल्यानंतर तिथे ऐकू जाण्यासाठी काही वेळ लागायचा. आज तो वेळ लागत नाही, कारण हे कम्युनिकेशन खूप फास्ट झालेलं आहे. आणि ही सगळी जी गोष्ट झालेली आहे ती इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मधल्या प्रगतीनंतर ही गोष्ट झालेली आहे. आणि प्रगती कोणी केली असेल तर या प्रगतीसाठी लागणारं जे बेसिक आहे, बेसिक तंत्रज्ञान आहे, त्याचं जे आपण त्याची जी हेल्प आपण घेत असतो या तंत्रज्ञानातील सुधारणांकरिता. सरांसारखे जे काही आपले सर असतात, आता आम्हाला तर गणित बऱ्याच लोकांनी शिकवलं, पाटील सर सुद्धा माझे शिक्षक आहेत, पाटील सरांनी मला स्वतःला शिकवलेलं आहे. पण गणित शिकवताना जी काही पॅरलल जे उदाहरणं दिली जातात सिस्टीम मधले ते खूप महत्वाचे असतात. गणित असं काही फक्त सिम्बॉल्सची खेळ आहे असं नाही आहे. तर गणिताचे जे सिम्बॉल्स असतात त्यांच्याशी आपल्याला बोलता येऊ शकतं, त्यांच्याशी आपण पॅरलल
जे काही सिस्टीमचे उदाहरणं घेऊन त्याचा अतिशय चांगला अभ्यास आपण करू शकतो असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्यांच्या म्हणजे इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या बेसिसमध्ये महत्वाची जी गोष्ट असेल ती म्हणजे गणिताचा अभ्यास आहे असं मला वाटतं. आणि एंटायर म्हणजे कुठलीही इंजिनिअरिंगची जर परिभाषा आपण करायचं ठरवलं, मी सांगितल्याप्रमाणे की इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर आपण ज्या काही पॅरलल सिस्टीम्स असतील, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, या सगळ्या सिस्टीम्सचा अभ्यास करणे, वेगवेगळ्या अनुषंगानं सिस्टीमचं अनालिसिस करणे, विश्लेषण करणे. विश्लेषण कशासाठी करतो आपण, विश्लेषण करण्यासाठी आपल्याला या गणितीय सूत्रांचा उपयोग होतो. त्याच पद्धतीप्रमाणे आपल्याला जर एखादी सिस्टीम डिझाईन करायची असेल तरी याच गणिती सूत्रांचा उपयोग करून आपण सिस्टीम डिझाईन करू शकतो किंवा सिस्टीम इम्प्लिमेंट करू शकतो. इंजिनिअरिंग म्हणजे सिस्टीमचं इम्प्लिमेंटेशन, अनालिसिस आणि डिझाईन एवढंच आहे असं मला स्वतःला वाटतं. ही जी मुख्य संज्ञा जी आहे, ही जी मुख्य परिभाषा आहे अभियांत्रिकीची, ही अभियांत्रिकीची परिभाषा सर्व शाखांना लागू होत असते. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये, मी इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचा असल्यामुळं मला असं वाटतं की ज्यांना गणित चांगलं समजतं त्यांनाच अभियांत्रिकीमध्ये चांगला म्हणजे अभियांत्रिकी चांगलं समजू शकतं. ज्यांना गणित समजत नाही ते अभियांत्रिकी म्हणजे पदवीधर होतात पण ते खरे अभियंते होत नाहीत. खरे अभियंते खरे अभियंते जे असतात ते या गणिताचा उपयोग चांगला करून चांगल्या चांगल्या सिस्टीम्स डेव्हलप करीत असतात. मला आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना एकच मार्गदर्शन करायचं आहे, ते म्हणजे की आपण आपल्या, जसं कल्याणकर सरांनी तुम्हाला सांगितलं, असं काही विद्यार्थ्यांनी ते सांगितलं की पहिल्यांदा फंडामेंटल जे असतात आपले ते आपण स्ट्रॉंग केले पाहिजेत. गणितात मार्क मिळवणे ही एक प्रकार झाला किंवा पहिली पायरी झाली ती. पण गणितातले मार्क मिळवणं, गणितात 100 पैकी 100 मार्क मिळवणं खरंच अवघड असतं याची मला पूर्ण जाणीव आहे. मला कधीही 100 पैकी 100 मार्क मिळालेले नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा मी 100 पैकी 100 मार्क मिळालेल्या लोकांना खरंच म्हणजे खरंच चांगल्या प्रकारे त्यांचं अभिनंदन करतो. मिळवण्यामागे आपण फंडामेंटल जे स्ट्रॉंग केलेले असतात त्यांचा उपयोग आपण परीक्षेमध्ये करीत असतो. परीक्षेत हा उपयोग करीत असताना आपल्याला वेळोवेळी सरांनी जे मार्गदर्शन केलेलं असतं त्याचा आपण खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं कमी वेळेत, प्रत्येकाला प्रत्येक गणित सोडवता येतच, फक्त लागणारा वेळ हा कमी जास्त असू शकतो. म्हणजे 3 तासामध्ये एखादी परीक्षा द्यायची असेल, 3 तासात 100 पैकी 100 मार्क घेणारे फार कमी लोक असतील. 4 तासात प्रत्येक जण 100 पैकी 100 मार्क घेऊ शकतो. ही आपली, याला आपण इंटेलिजंट क्वोशंट नुसार किंवा IQ नुसार आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. पण परीक्षेमध्ये 3 तास सगळ्यांना एका समान संधी देऊन, 3 तासाचा वेळ देऊन एक गणिताचा पेपर जर सोडवायला दिला किंवा कुठलाही एक पेपर सोडवायला दिला, त्यात जास्तीत जास्त मार्क घेणाऱ्याला आपण गुणवंत असं म्हणत असतो. या गुणवंतांचा सत्कार करण्यासाठी मला इथं बोलवलं त्याबद्दल मी कल्याणकर सरांचा पहिल्यांदा आभारी आहे. ऍक्च्युली कल्याणकर सरांची आमची ओळख होती आधीपासून, पण आता पुन्हा पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की हेच ते कल्याणकर सर ज्यांची आपली ओळख होती. मला पीटी पाटील सरांकडे ते जेव्हा गेले होते की कुठल्या तरी या कार्यक्रमाला बोलवायचंय, मला अशी काही जाणीव नव्हती. इथे आल्यानंतर मला कल्पना झाली की ही मॅथमॅटिक्सची एक इन्स्टिट्यूट आहे. याला आजच्या परिभाषेमध्ये ट्युशन क्लासेस असं कोणी संबोधू नये असं मला स्वतःला प्रांजळपणे वाटतं. हे ट्युशन क्लासेस नाहीत, उलट कल्याणकर सरांसारखे जे काही सर असतील या ठिकाणी, म्हणजे नांदेडमध्ये बऱ्याच मॅथमॅटिक्सचे क्लासेस चालतात. या क्लासेसमध्ये यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन याच अनुषंगाने आहे की यांनी मॅथमॅटिक्सचा बेस विद्यार्थ्यांमध्ये फार चांगला केलेला आहे. ट्युशन क्लासेस हे त्याचं स्वरूप जरी असलं तरी याला ट्युशन क्लासेस असं संबोधू नये असं मला स्वतःला वाटतं. या प्रसंगी मला बोलवल्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी माझे जे काही विचार ऐकून घेतले याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आम्ही तुमचे आभारी आहोत की तुम्ही आम्हाला योग्य मार्गदर्शन केले. विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी अनमोल असे मार्गदर्शन करावे. फार बिझी असतो असं म्हणून माझ्या गळ्यात का दोरी बांधली मला माहिती नाही. माझं असं मत आहे की वयाच्या 16 वर्षापासून पुढे प्रत्येक जणाकडे 3 कामं असतात ॲट ए टाइम. कोणत्याही क्षण काळात त्यावेळेस आपल्याला कमीत कमी 3 कार्य असतात. त्यापैकीतल्या कुठल्या कार्याला आपण प्राधान्य देतो त्याच्याकडे आपण आपला कल घेतो, बाकीच्यांना आपण सोडून देतो. तसं त्यांच्याकडे 3 कामं असतील, माझ्याकडे त्या 3 कामं असतील, तुमच्या सर्वांच्या पुढे 3 कामं असतात. त्यापैकीतल्या कोणत्या तरी एका कामाला तुम्हाला प्राधान्य द्यावं लागतं. आता तुम्हाला इथे येण्यापूर्वी घरची दुसरी 2 वेगळे कामं असतील. काही जणांची परीक्षा आहे, परीक्षेच्या अभ्यासक्रमापेक्षा चला आपण या कार्यक्रमाला जाऊ, याला तुम्ही प्राधान्य दिल्यामुळे इथे आलात.
तसंच मागच्या वेळेला माझ्याकडे काही कामं म्हणजे आताही होती नव्हती अशी म्हणत नाही, पण त्या काळात त्यांनी बऱ्याच वेळेस म्हणल्यानंतर मी इथं आलो. हे काही मला मी फार बिझी होतो आणि आताच वेळ काढून आलो अशातला प्रकार नाही. त्या काळात असणाऱ्या कामांनी इतर दुसऱ्या कामांना मी यांच्यापेक्षा जास्त प्राधान्य दिलं कदाचित, त्याच्यामुळे मी तिकडे गेलो असेल. बिझी हा प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी आपल्या आपल्या कार्यासाठी असतो. ठीक आहे सर, आपण आपल्या विद्यार्थ्यांची माझी ओळख करून देण्यासाठी जी तुम्ही मला संधी दिला त्याबद्दल धन्यवाद. मुळात अध्यक्षीय भाषण म्हणजे इतर सगळ्यांच्या भाषणाने जे काय मार्गदर्शन असतं ते संपल्यानंतर आपण काहीतरी कन्क्लूड करावं याच्यासाठी कदाचित अध्यक्षाची निवड केली जाते. तू काय बोलू नको, शेवटी गपचूप त्याच्यात राहिलं तर सांग. गणित विषयाचा शिक्षक आहे. गणित मागची 10-20 वर्षापासून शिकवत आलो. कल्याणकर सरांना शिकवण्याची माझ्याकडे काही वेळ आली नाही. कदाचित एखाद्या गोष्टी इंजिनिअरिंग म्हणजे मॅथमॅटिक्स MSc झाल्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये शिफ्ट व्हायला जे काही वेगळ्या प्रकारांचा आपल्याला मार्ग लागतो तो मार्ग त्यांच्याकडे त्या काळात नव्हता. तेव्हा जमत असेल तर एक आपला दिवा घेऊन रात्रीला अंधारात कुठतरी वाट दाखवण्यापर्यंत कार्य केलं असेल, माझ्याकडे होता म्हणून. याच्यापेक्षा मी काही त्यांना फार जास्त मार्गदर्शन केलं असं काही नाही. ते स्वयंभूच आहेत. स्वयंभू नसते तर हे रूप आपल्याला दिसलं नसतं. पण गणिताचा प्राध्यापक म्हणून आणि अभियांत्रिकीमध्ये जे काही मागची 20-25 वर्षे मी शिकवण्यामध्ये काढलेली आहेत, जी 12वीला टॉपर येणारी मुलं SGGS मध्ये येतात अशा मुलांचाही काय अनुभव आला. यासोबत काही अशी गणित राहणारी मुलं येतात त्यांचाही पण अनुभव आला. कधी कधी सायन्स कॉलेजला लेक्चर घ्यायला जायची वेळ येत होती तेव्हा अशाचाही काय अनुभव आला. या सगळ्यांचा अनुभव घेऊन खरं सांगू 100 पैकी 100 काय पण 90च्या वरच्या मार्ग घेणाऱ्या मुलांचा सत्कार करण्याला माझ्यासारख्यांना का बोलवलं मला आणखी कळलं नाही, कारण मला लाईफ मध्ये कधीच 90 मार्क मिळाले नाही. गणितात बरं का. पण मला इथून पुढच्या भवितव्यासाठी 100 पैकी 100 मार्क मिळवणे हे जसं अवघड आहे त्याही पेक्षा मला असं म्हणायचंय की गणितात 100 पैकी 100 मार्क घेणारा विद्यार्थी हा आजच्या दृष्टिकोनातून जर माझ्या दृष्टीने विचार केला तर, अनुभवाच्या दृष्टिकोनातून सांगतो मी, तर तुम्हाला विहिरीवर मटारने नेणाऱ्या जे काही मजूर असतात ते इथले मजूर इथलं घेतात आणि दुसरीकडे नेऊन टाकतात. आजच्या अभ्यासक्रमातील दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मांडता म्हणजे शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानांची एका ठिकाणी गाठ बांधून घेऊन जे काही विचारले त्याप्रमाणे तुम्ही त्याच्या ठिकाणी टाकून देता. मिस्त्रींनी योग्य ठिकाणी बसवलेला दगडासारखा त्याला ह्या आकार बसणार आहे, इथं हे दगड फोडून बसवा. दगड आपल्यासोबत सगळीच असतात. माझ्या दृष्टिकोनातून मार्क मिळवणे ही बाब अशा प्रकारातली आहे. यापैकीतली कोणी अपयशी ठरले असतील त्यांना कमी मार्क, जे कोणी यशस्वी ठरले असतील त्याला जास्त मार्क. पण मला यापेक्षा थोडं पुढे जाऊन असं मला म्हणायचं की गणितात मार्क मिळवण्यापेक्षाही जीवनामध्ये इंजिनियर, अभियांत्रिकी किंवा गणितांच्या आधारावर खरंच सक्सेसफुल होण्यासाठी गरज आहे गणित काय आहे हे समजावून घेण्यासाठी. साधा प्रश्न विचारतो. आता तुम्ही वयात करणार, मी पण जेव्हा अनुभव घेतला कदाचित तुम्हाला तोही अनुभव असेल. मी ज्यावेळेस बालवाडी शाळेत शिकायला गेलो त्यावेळेस माझ्या काळात बालवाडी होती बाबा. तर त्या बालवाडीमध्ये गेल्यानंतर आताच्या काळात मॅडम वगैरे शिकवतात. आमच्या काळात मॅडम नव्हत्या. त्या काळातले जुन्या काळातले शिक्षक असायचे. माझ्या गावामध्ये शाळा नव्हती. मी बाजूच्या 3 किलोमीटरवर जाऊन शाळेत शिकायचं. त्यावेळेस ज्यावेळेस आपण जूनमध्ये शाळेत ऍडमिशन घेतो तेव्हा ज्यावेळेस आपण पाठी घेऊन वर्गात गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय गोष्ट शिकवली जाते. मला जो अनुभव आहे तो 1, 2, 3 शिकवा. गुरुजी 1, 2, 3 काढून द्यायचे, तुम्ही गिरवा म्हणायचे. आम्ही गिरवायचे. आपण इतके वेळच गेलो होतो की गव्हाच्या ती 1 आहे का 2 आहे आपल्याला कळत पण नाही. फारच एखादा हुशार असेल तर त्याला तो 5 पर्यंत गेलो होतो. 8 दिवसाला तो 5 पर्यंत स्वतःच्या हाताने काढायला लागतो किंवा कदाचित 1 महिन्याने 10 पर्यंत काढतो. पण आपल्यातले शिक्षक जुन्या काळापासून आलेली प्रणाली आतापर्यंतही ती सुरू आहे. कारण माझ्या मुलाचा मी तो अनुभव घेतला. हा सोपी गोष्ट आहे. तुम्हाला 10च्या पुढे जाऊ द्यायचं नसेल तर चालेल. 1, 2, 3 काढा. 1, 2, 3 काढले. मॅडम मी काढलं. ठीक आहे, पाठी भरून काढा. पुन्हा पाठी भरून काढला. बाई झालं माझं, पाठी भरून काढ. ठीक आहे, पाठीमागून काढ. फारच हुशार असतो आपण. काहीतरी दाखवावं आणि चुनचुनीतपणा करावा असून मनातली जी उर्मी असते ते कधीतरी बालपणामध्ये जागृतपणाने पुढे यायला लागते तेव्हा आपण पूर्ण पाठी भरून पाठीमागूनही काढतो.
बाई बाई दोन्हीकडूनही माझं काढणं झालं, ठीक आहे पुसून पुन्हा काढ. अशा प्रकारामध्ये येतं केव्हा तरी मग इंटरव्ह्यूची घंटा वाटते, आपण आपला डब्बा आला असेल आईने बांधून दिला असेल ते खायला जातो, पुन्हा येतो, पुन्हा गोष्टी जातात, असं करून आपल्या दिवसाची शाळा संपते. अशा प्रकारे तुम्ही दिवाळीपर्यंत तुम्हाला कधीच 10 पर्यंत गेलं नाही. मग एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी तुम्ही एक या शब्दांचा किंवा एकाच्या समानार्थी शब्दांचा वापर केला नाही. 1 मिनिट यार, 1 गिलासभर पाणी पिऊ दे, 1 पान फाडून दे, एखादं काहीतरी गोष्ट लिहू दे. या सगळ्या कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला एकाची व्याख्या, एकाचा उपयोग आपण जीवनामध्ये केला. एकाने 1 2, 2 आणि 1 3 का होतं, मी ह्याच्या पुढे जाण्याच्या पेक्षा मी सर्वांच्या पुढे आजही एक प्रश्न विचारतो. तुम्ही इतके जर 100 मार्क गमावलेले आहात, तुम्हाला एक म्हणजे काय माहित आहे का? मला म्हणायचं आहे की आता आपण या काळामध्ये शिकत असताना आपण ज्यावेळेस वयाला येतो किंवा आपले मॅच्युरिटी ऑफ माइंड ज्यावेळेस येतं की आपल्याला हे काय आहे, हे का, यांच्या मुळाकडे जायला लागतं, त्यावेळेस आपल्याला मूलतः आपल्याला ते काय आहे याची व्याख्या आपल्याला कळली पाहिजे. जर व्याख्या नाही कळत असेल तर गणित काय आहे आणि कुठं नेऊन कशा प्रकारे मांडायचं हे जमणं अवघड आहे. म्हणूनच ही जर मूळ व्याख्या सुरुवातीला समजून घेतली तर मला असं वाटत नाही की जीवनामध्ये गणित कधी अवघड आहे. गणित हा विषय इतका साधा आहे. गणित हा विषय कधीच सुरुवातीला सुरू होत नसतो. सगळ्या विज्ञानाला किंवा अभियांत्रिकीला स्वतःचा एक मूळ पाया आहे, पण गणित असा विषय आहे की त्याला पायाच नाही, तरी पण गणित पॉप्युलर आहे. तुम्हाला प्रश्न असेल की पाया नाही असं कसं काय म्हणतात, गणिताचे सर आहेत, गणिताला मूळ आधार कसा नाही असं म्हणतात. साधी गोष्ट आहे, अत्यंत सरळ गोष्ट आहे. तुम्ही कधी विचार करा, पदार्थ विज्ञान शिकत असाल तर पदार्थ हा त्याचा पाया आहे. भूगोल शिकत असाल तर विश्व हा पाया आहे. वनस्पती शास्त्र शिकत असाल तर वनस्पती पाया आहे. प्राणीशास्त्र शिकत असाल तर प्राणी पाया आहे. गणिताला काय आहे? काही नाही. एकाच्या अगोदर एक शून्य आहे, जे पुढे वाढत गेलं तर किंमत वाढते, मागा वाढत गेलं तर खाली नेतं. पण ह्या शून्यापासून आपण सुरुवात करतो असं नाही. मला म्हणायचं असं आहे की गणित हा निराधारित पुढे आला आणि गणितांची गरज का आली? अगदी सोप्या भाषेत आणि समांतर व्याख्या सांगायची असेल तर रामायणामध्ये सीतेचा उगम कसा झाला तसाच आपल्याला मॅथमॅटिक्सचा उपयोग हा विज्ञानामध्ये झाला. कोणी सांगू शकाल सीतेचे आई वडील कोण होते? नाहीये. रामाचे चरित्र वाढवण्यासाठी आणि त्याच्या गुणांचा विकास करून दाखवण्यासाठी आणि प्रकाशमय करण्यासाठी सीतेला जन्म मध्येच कुठेतरी गरज पडली म्हणून घालावं लागली. आज जर कोणी नांगरटीमध्ये जर सीता सापडली असं जर कोणी म्हणत असेल तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण विज्ञानाने आपलं चांगलं म्हणलंय की नाही सांगा तर हो, नसेल तर नाही. तसं रामायणामध्ये सीतेला आजही आपण मानतो. तसंच विज्ञानशास्त्रांचा ज्यावेळेस अभ्यास करायला लागला तेव्हा गणिताचा उगम असाच झाला. ही बॉटल, याला गणित नाही लागत, त्याच्यावर 6 बॉटल आहेत असं विचार केला की तेव्हा गणित येतं. तुम्ही विद्यार्थी बसलात त्याला गणित नाहीये. तुम्ही किती जण बसला त्यावर जेव्हा मोजमापन लागतं तेव्हा तुम्हाला गणित लागतं. आणि जेव्हा विज्ञानातल्या गोष्टींना असं कळायला लागलं की जोपर्यंत आपण मोजमापन करू शकत नाही तोपर्यंत आपल्याला काही आधार नाही, तेव्हा गणिताची गरज पडली आणि गणित उगमाला. रामाचं चरित्र जसं सीतेने नंतर व्यापून टाकलं तसंच सगळीकडे सुद्धा सगळ्या विज्ञानात इंजिनिअरिंग असो किंवा कुठलेही असो त्या सगळ्यांना पुन्हा गणिताने व्यापून टाकलं. पण त्याहीसोबत एक सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब अभियांत्रिक शास्त्रात मी असल्यामुळे मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. सीता तशी रामाला लंकेमध्ये नेऊन रावणांची लंका उद्ध्वस्त करायसाठी ज्यावेळेस आपल्या स्वतः पतीला सोडून घेऊन त्यांनी मांडलेली सीमा ओलांडून त्याच्याकडे जावं लागलं, त्याच्यातून परत घेत असताना रामाने सुद्धा तिला घेते वस्तू असं नाही म्हणे तुझी अग्नी परीक्षा केल्याशिवाय मी तुला घेणार नाही. तसं गणिताची अग्नी परीक्षा सगळेजण घेतात. जसं सीतेने आपल्या स्वतःचा मूळ गुण जसा सोडला नाही तसं गणित कुठल्याही प्रकारात वापरा ते आपलं मूळ गुण बदलत नसतं, म्हणूनच ते टिकून असतं. आणि सीतेसाठी हे गणित अशाच प्रकारे टिकून आहे.
पण ज्यावेळेस गणिताचं कॅल्क्युलेशन करून एखादं मॉडेल तुमच्या समोर मांडलं जातं ना, त्यावेळेस हे मॉडेल कोणत्या अभियंत्याने केलंय त्या अभियंत्याच्या नावाने जातं, त्याच्या पाठीमागे करणारा हा गणित. सीता जशी रामाचा राज्याभिषेक होताना रामा राजा झाला तेव्हा सीता कुठेतरी जमिनीत गाडली गेली होती, तसंच अभियांत्रिकेमधलं ज्यावेळेस उपकरण म्हणून बाहेर येतं किंवा एखादं तत्व म्हणून बाहेर येतं तेव्हा त्या तत्वाला मदत करणारा जे गणित असतं ते तिथेच मध्ये लोप पावतं. तेव्हा कोणी म्हणत नाही मॅथमॅटिक्सच्या डिफरन्शियल इक्वेशन म्हणून हे केलं नाही येत, मी हे झालं. अगदी गणितांचा असा आहे. मान्यवरांनो, मी तुम्हाला एक सुरुवात अशा प्रकारे केली आहे की गणित हे आपण शिकत असताना तुम्ही गणितात किती मार्क मिळवलेत याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे गणित तुम्हाला किती समजलं. माझ्या मित्राने आता डेरिव्हेटिव्ह म्हणला, मी जर त्याला आता माझा प्रश्न आहे, मग तुमची परीक्षा नाही घ्यायची, डेरिव्हेटिव्ह का शिकलं हो? किती शिकतो आपण? लिमिट शिकला, सिक्वेन्स शिकले, सिरीज शिकले, कॉम्प्लेक्स नंबर शिकला, डेरिव्हेटिव्ह शिकला, इंटिग्रेशन शिकला, हे सगळे प्रकार आपण शिकतो. केव्हा केव्हा तरी आपण ते स्लोप काढत असताना डीवाय बाय डी एक्स इक्वेशनचे घ्या, स्लोप ऑफ द टँजंट कधीतरी म्हणतो, व्हॉट इज द स्लोप ऑफ द टँजंट, वेदर द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन्स इज गिव्हन टू बी स्लोप ऑफ द टँजंट ऑर इन्क्लिनेशन ऑफ द टँजंट. वी आर नॉट रिअलायझिंग दिस. एक जर इक्वेशन दिलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डी एक्स काढल्यानंतर आपल्याला जे काय मिळणार आहे ते आपण त्या टँजंटचा स्लोप म्हणणार आहात का त्याचं करंट म्हणणार आहात? दोन्ही आपण म्हणू शकत नाही, कारण स्लोप ऑफ द टँजंट हा त्या डेरिव्हेटिव्ह त्या पॉइंटला असेल तर काढता येतो, तर ते जे येईल त्याला आपण स्लोप म्हणतो. ही जी आपली आकलन पद्धती आहे, गणित आहे ते वास्तव किंवा गणितिक तत्व कागदावर मांडायचं, त्याला आपण वास्तवतेमध्ये आणण्यासाठी काय प्रयत्न करतो, किंवा वास्तवता जी आहे ती आपण सांकेतिक रूपाने कागदावर मांडून घेऊन त्याचं जे काय आपण ह्या कुठल्याही प्रकारामध्ये वेगवेगळ्या घडी जरी बदलत गेल्या तर याला बदलणे असं म्हणण्यापेक्षा मी असा गणिताचा शिक्षक म्हणून असं म्हणेल की सांकेतिक गणिताच्या रूपाने त्याला मांडण्याची रीत बदलली, बाकी काही नाही. प्रत्येक वेळेस असा विचार करा, डेरिव्हेटिव्ह शिकतो आपण का, फंक्शन का, सेट शिकला का, the relation between the two sets, why it is essential to just establish the relation between two sets, why the function is giving to be a relation and not to be a relation, it is a rule which is establishing the relations. Why we are testing the continuity, continuity का शिकवायची, सिक्वेन्स सिरीज शिकला. समजा तुम्हाला साधी गोष्ट असतो, तुम्ही सिरीज शिकलेली आहे 11वीला, कदाचित आणखी पॉलिटेक्निकला आहे वाटतं सिरीज नाही, तर सिरीज जे 11वीला तुम्ही शिकला ते सिरीज का, हा साधा प्रश्न आहे. समजा मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगितलं, तुम्ही 30 फूट उंचीवर माडीवर उभा आहात, तुमच्या हातात एक बॉल पडला फरशीवर, तो फरशीवर पडलेला बॉल 2/3 वापस येतो. अशी जर तुम्हाला हात टाकले तर तो बॉल किती अंतरानंतर थांबेल, असं जर तुम्हाला त्या सिक्वेन्स सिरीजने काढा म्हणलं तर येईल का? जी सिरीज सिक्वेन्स तुम्ही शिकलेली आहे ती रियालिटीमध्ये का मांडावी, कशी मांडावी, ही याची पद्धत आपल्याला कळली पाहिजे. आणि ह्या कळण्याच्या पद्धतीलाच खरंच अंडरस्टँडिंग ऑफ मॅथमॅटिक्स म्हणलं जातं. मॅथमॅटिक्समध्ये गुण मिळवण्यापेक्षाही माझं जे कोणी कमी गुण घेतले आहेत त्यांनाही वाईट वाटून घेण्याचं मुळीच कारण नाही, पण त्याही पेक्षा जास्त याच्यावर भर द्या की गणिताला ह्याच्यातून काय म्हणायचंय, हे गणित असं का आणि हे कशासाठी आलं आणि असंच का मांडायचं. सर्कलच्या इक्वेशन मध्ये एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय स्क्वेअरचे कोइफिशियंट सारखे असायलाच पाहिजे असं एक अट आहे. ते का, हा प्रश्न कधी स्वतःला विचारला? हे स्वतःला विचारा. जर तुम्हाला, मला काय म्हणायचे की गणिताच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात जास्त शंकाखोर राहावं, आणि जास्त शंकाखोर असेल तरच तुम्हाला गणित समजतं. कारण ह्याच्यात हे का, प्रत्येक गोष्टीला साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आला, ठीक आहे, पायथागोरसचा थेरमचा आपल्याला आधार मिळतो, आपण त्याच्याप्रमाणे वापरतो. कधी त्रिकोणमितीतले जे सगळे कोणते प्रॉब्लेम्स आहेत ती सगळी त्रिकोणमितीलाच का लागू केली, आणि ते त्रिकोणमिती घेत असताना कोणत्या त्रिकोणाला लागू केली, हा जर साधा प्रश्न विचारला तर तुम्ही कधी उत्तर द्याल? काय उत्तर आहे सांगा?
नाही, माझा प्रश्न आहे राईट अँगल ट्रायंगल येस, वाय, का बाकीच्यासाठी केलं? या सगळ्या अशा छोट्या मोठ्या ज्या आपण नेहमीसाठी वापरतो जे नोटेशन्स, त्याच्या प्रत्येकाचं आपण हे का असं जर विश्लेषण स्वतःला जर प्रश्न विचारत नाही गेलो तर आपल्याला गणित समजत नाही. माफ करा, फार मला गणितामध्ये तुम्ही फार डीपमध्ये जा असंही मला म्हणायचं नाही, पण इथून पुढे भवितव्यामध्ये जे काही तुम्हाला लागणार आहे ते सगळं गणिताच्याच आधारावर लागणार आहे. तर हा तुमचा सगळं चांगलं वय आहे की ज्या काळामध्ये तुम्ही गणिताची आवड करायचे आणि गणित काय आहे हे समजून घेऊन मांडण्याची आपल्याकडे स्वतः होऊन एक सवय करून घ्या. ही सवय तुम्हाला जन्मभर कामाला पडेल. मान्य आहे, गणिताला विषयाला सगळेजण भीतात. लहानपणी 2 गोष्टींच्या अगोदर आमच्या काळात भीती दाखवायची, कारण विमान केव्हा तरी पाहायला मिळायचं. म्हणून मी सांगतो, तुम्हाला आता त्याची वाटणार नाही. आमच्या आजी आई वगैरे आम्हाला सांगायची की 2 गोष्टीची भीती, एक म्हणजे विमानाची आणि दुसरी भूताची. पण विमाना आज आम्ही जर इथून दिल्लीला जायचं म्हणलं तर रेल्वेने 2 दिवस 1.5 दिवस लागतो. आम्ही विमानाने जातो म्हणतो, इतका आम्हाला आनंद वाटतो. पण अजूनही माझ्या मनात, मी इतक्या वयाचा झालो असेल तरी माझ्या मनातून भूताची भीती गेली नाही. त्याचं कारण असं आहे की मी अजून भूत पाहिलं नाही. जोपर्यंत तुम्ही गणिताची ओळख करून घेण्यासाठी गणिताच्या जवळ येणार नाही तोपर्यंत तुम्हाला गणिताची कधीच आवड यायला लागणार नाही. तुम्ही गणित एक असा मित्र आहे की तुम्ही एकदा त्याच्याशी ओळख करून घ्या, तुम्ही त्याला सोडतो म्हणला तरी ते तुम्हाला सोडत नाही. तुम्ही एखादं गणित करायला घ्या आणि ते गणित तुम्हाला नका येऊ द्या, तुम्ही कुठेही जा, ते प्रॉब्लेम तुमच्या समोर राहणारच. फक्त एक लक्षात ठेवा, जाता जाता एक शेर सांगून जातो, गणिताची आवड हे करण्यासाठी आणि गणित त्याच्यासोबत सहकार्य करतात आणि गणित आपल्या सहकार्याने आपला सोबती कसं बनतं. एका वेळेस प्रयत्न करून बघा. एका वेळेस जर ते गणित तुमच्यासोबत 2 पावलं बाहेर आलं की पुन्हा आपोआप ते आपला मित्र कसं होतं आणि नंतर आपली आवड कशी होते हे कळत नाही. जसं मित्राची आवड पहिल्याने ओळख होते, नंतर त्याच्या 2 गोष्टी म्हणतात, एकमेकाचे समाव लागतात, मग कधी कधी हे वाटतात, नंतर वचनं देतात, अनाबाका करतात, मग भेटायच्या वेळा ठरतात. ह्या सगळे मित्रत्वांच्या ज्या नाना कळा आहेत एका एका स्टेपने डेव्हलप होत जातात. तशीच गणिताची आवडही पण मित्रत्वासारखी होते, पण ते केव्हा? फक्त एकदा तिला सोबत आणा. राह पर तो ले आए है उन्हें बातों बातों में, राह पर तो ले आए हैं उन्हें बातों बातों में, खुल जाएंगे और 2-4 मुलाकातों में. शायरींचा आधार एवढ्यासाठीच घेतला, मला त्याच्यात खरंच यशस्वी झाल्याचा आनंद वाटला की फिलॉसॉफिकल गोष्टी तुम्हाला सांगत असताना हेच घ्या, हेच घ्या, हेच समजून घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे किंमत नाही असं म्हणल्यानंतर ज्यावेळेस तुमची चेहरे घामाघरट झाली होती, ती थोडी तरी टवटवीत शकण्याचा मी प्रयत्न केला. ठीक आहे, एवढे टवटवीत कायमचे राहावेत एवढी अपेक्षा करून घेऊन आणि कल्याणकर सरांनी मला संधी दिली त्याबद्दलचं हे त्यांचे आभार व्यक्त करून घेऊन मी माझी जागा घेतो. धन्यवाद. श्री पावडे सर वराड निघाले लंडनला हे एक पात्री विनोदी नाटक सादर करणार आहेत पुढच्या 5 मिनिटात. Especially, I would like to thank all the respected dignitaries, Dr. Patil sir, Dr. Joshi sir, Pawdi sir, Ingres Sahib, and all the staff members who have spent valuable time with all us and enlightening us with their valuable thoughts. I would like to thank all the students. Last but not the least, I would like to ask pardon wholeheartedly if we have committed any mistake unknowingly during the function. With this, I conclude. 5 मिनिटाच्या आत नाटकाला सुरुवात होणार आहे, लगेच सुरुवात होणार आहे. सर ते तयारी करत आहेत पावडे सर. 5 मिनिटाच्या आत नाटक सुरू होणार आहे. ठीक आहे, मी पाहुण्यांना थोडंसं खाली सोडून येतो कारण त्यांचा जो वेळ आहे त्यांनी आपल्याला दिलेला, आता याच्यापुढे त्यांना काही गडबड असल्यामुळे 2 मिनिटात कार्यक्रम सुरू होणार आहे. पास होतो. तालुक्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो, शहराच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो. तिथे त्याचं शिक्षण अडकतं म्हणून तो लंडनला जातो. तिथे पहिल्या नंबरात पास होतो पण पास होता होता घोटाळा करतो. तिथे एका इंग्रज पोरीच्या प्रेमात पडतो आणि ते गोड स्वप्न घेऊन आपल्या घरी येतो. घरी आल्यावर पप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात, काशीनाथ नकार देतो. दोघांची धुसफूस होती, बाचाबाची होती, तनतन होती. आपण असं समजा हे पप्पाचं घर आहे, याच्यामध्ये काशीनाथचे काका काकू मामा मामी आजोबा आजी पोट्टे सोट्टे
ज्याला आपण मराठीत बारदान म्हणतो असं हे बारदान आहे. या बारदानात बबन्या नावाचं एक तरुण पोरग आहे. बप्पाला विचारलं बबन्या किती शिकला, तर बप्पा मोठ्या दिमागात सांगतात आमचा बबन्या म्हणजे नॉन मॅट्रिक पास आहे. आणि नॉन मॅट्रिक पासला हा बबन्या हे लग्न निश्चित करतो आणि अखवराटच्या वराट लंडनला घेऊन जायचं ठरवतो. आपण अशी कल्पना करा, हे बप्पाचं घर आहे, आजूबाजूला शेत आहे, बाग बगीचा, शेती वाडी, अंगण, गोठा, बसरी. ही जी बैठक आहे, या बैठकीला इकडे एक दरोजा आहे, इकडे एक दरोजा आहे, इकडे एक दरोजा आहे. पाठीमागचं जे भिताड आहे, त्या भिताडावर फोटो लागलेली आहे. त्याच्यामध्ये गणपतीचा फोटो, सरस्वतीचा फोटो, खंडोबाचा फोटो, महादेवाचा फोटो. मध्येच गांधी नेहरू घुसलेत. फोटोच्या खाली उदबत्त्या लावू 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 फोटोच्या काचा इतक्या काळ्या भंगार झाल्यात. कधी कधी त्या काचा ग्रहण पाहायला कामाला येतात. इकडं गाद्या गिरद्या तक्केलोड पडेल. खेड्यातल्या गर्भश्रीमंतीची छाया सगळ्या घरावर पसरलेली आहे. काशीनाथ लंडनहून येतो, बाप्पा त्याला बोलून घेतात. इथून या प्रयोगाला सुरुवात होते. घरामध्ये आहे का कोणी? काशीनाथ, हे काशीनाथ. कुठे गेलो पोरग? इकडे पाहिजे इकडे दिसत नाही, तिकडे पाहिजे तिकडे दिसत नाही. ए बबन्या, इकडे ये रे बाबा, इकडे ये म्हणलं तर तिथून हातपाय हलवतो. अरे बाबा इकडं ये. मला बोलवलं का पप्पा तुम्ही? मला बोलवलं का तुम्ही? मला बोलवलं का? हा, काशीनाथ काही बोलला का? हे बुचकळ्या ऐकलं नीट, मी काय म्हणाल? दादा कुठे गेला? अरे काशीनाथ कुठे गेला? दादा वावरात गेला. काय करतो वावरात? उशाला पाणी घालतो ना. हे त्याला कळतं का? उसाला पाणी किती घालावं, कुठे घालावं, कामून घालावं, कसं घालावं? जिथं घालायचं तिथं पाणी घालत नाही, निघाला उसाला पाणी घालावं. काय पाठवले त्याला इकडं? हा, एवढं शिकलं सवरलं पोरग माझ्या डोक्यात काही नाही येऊन राहिलं. नुसतं भनभन भनभन भनभन, इकडे बोलतंय तिकडे बोलतंय, काय चाललंय काय नाही त्याच्या बोडक्यामध्ये काही कळून नाही. काशीनाथ काय करत तिकडं? अरे बाबा तिकडं काय करत, काय करत होता तिकडं? बाबा आय वॉन्ट टू चेंज युअर ऍक्टिव्हिटी स्ट्रक्चर. ए बुचकळ मराठीत बोल. तुला जे काय बोलायचं ना मायच्या भाषेत बोल, आणि बोलताना अशी हातवारी करू नको. काय म्हणणं आहे तुझं? काशीनाथ तुझं म्हणणं काय? म्हणजे काय बाबा की मला नेहमी असं सतत वाटतं की आपण शेतीमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट करतो, एवढे लेबर काम करतात, पण त्यापासून आपल्याला जे काही टास्क मिळायला पाहिजे ती मिळत नाही. एस 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 ए बस पुढं मोर. काशीनाथ तुला असं वाटतं का शिकून सवरून आला मातीमध्ये हात घातला म्हणजे मोतीच बाहेर येतील म्हणून? येडा झाला का? आमची आखी जिंदगी गेली काशीनाथ, आणखीन काही सुधरत नाही. तुला माहिती आहे माझं वय होत आलं, तुझ्या मायचं वय होत आलं, घरामध्ये जुनं खोड आहे आजी, कधी कटकन मोडून काही सांगता येते का? म्हणून म्हणलं तुझे दोनाचे 4 हात केले म्हणजे तू तुझे कामं करायला मोकळा, आम्ही हरिहरी करायला मोकळं. 4 लोक येतात विचारतात म्हणून म्हणलं. अमरावतीचे आले होते, चांगली आहे पोरगी. हा नाही, हात तुझ्या नेऊन. परभणीची बाय चांगली आहे पोरगी. नाही, हात तुझ्या नेऊन. नांदेडची बाय चांगली आहे पोरगी. नाही, हात तुझ्या नेऊन. बाबानगरची बाय चांगली आहे पोरगी. नाही, हात असे कसे रे पोरं तुम्ही? घडघड बोलत नाही काय नाही, इकडे एक बोलायचं तिकडे एक बोलायचं. आम्ही पावर मनात आलं की कसं देतो दणकण ठोकून, आणि तुम्ही इकडे एक बोलायचं तिकडे एक बोलायचं. काय चाललंय काय नाही, डोक्यात नुसतं पागल होऊन. काय काशीनाथ तुझं म्हणणं काय ते तर आम्हाला कळायला पाहिजे ना. काय म्हणणं तुझं ते? नाही बाप्पा काय किती it's little bits because it is not possible because of it is embracing because of it. जमिनीचा पोपडा नको काढू. अंगठावर कर अंगठावर कर. अरे बाबा आय एम एक्स्ट्रीमली सॉरी पप्पा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे काही सांगायचं होतं की मी मायला सांगितलं. प्लीज तुम्ही मायला विचारा ना, प्लीज तुम्ही मायला विचारा. ए बुचकळ्या, मायला सांगितलं. काय सांगितलंय कुणाच ठाऊक मायला. हे आमचं खटलंय महाचंगट आहे, हे येणार नाही लवकर बोलवलं तर. काशीनाथ जाय तुझ्या मायला दे इकडे पाठवून. हे येणार नाही लवकर, ते महाचंगट आहे. बाई बसली तर उठत नाही, उठली तर बसत नाही लवकर. घरामध्ये पोटते चुलखंडावर बसतात दिवसभर हदड हदड हडदड. रांदावाडा उसते काढा, कारखाना दिवसभर चालूच. हे जाय ना बुचकड्या, इथं सोबत टाकला का आणखी पाठवून दे तिला. ती येणार नाही लवकर, खाची येते.
जन्मभर तिनं कुरतडून कुरतडून खाल्लंय मला नात्तर सोडती का म्हातारपणी. आणि काशीनाथ तिला म्हणा जशी असेल तशी आहे म्हणा. तिला वेळ फार लागते यायला. काशीनाथ तुला पुन्हा सांगायलो तिला वेळ फार लागते यायला. जशी असेल तशी आहे म्हणा. जा जायनं बुचकळ असं जा रे. मला बोलवलं का भाई? मला बोलवलं का? तुम्ही मला बोलवलं का? हा काशीनाथ काही बोलला का? बोलला. बोलला बोलला अगं बाई बोलला. अगं पण काय बोलला? अहो बोलला ना. हा बोला आत्ता माय असं बस नका करू. ज्यांना गेलं फुकटची बोंब मारणं. ते मंदीचं काय तर चुलखंडावर बसले ते सकाळपासून बुक 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 करायला लागते. घरामध्ये पोटते तसे तुम्ही असे मी तरी कुठं कुठं पाहू. हा हो इकडं या. इकडं या. विचारलं की पोरग नुसतं तन 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 करते. मागे अजून मुगे मागे फुटा मागे तो असं बस 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 बंद 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 करू लागले. जा काशीनाथला पाठवले. काशीनाथ कशाला गेलता तिकडं? शिकायला गेलता पोरी पाहायला गेलता रे तू? हा पाहिली का तिकडं पोरगी? का इकडे खपले होते का सगळ्या? काय नाव आहे पोरीचं? अरे बाबा पोरीचं नाव काय? जुडी द्वेष. जुडी द्वेष. ए जुडी मेथीची शेपूची करडीची का आंबाड्याची? आमच्याकडे नावं कशी असतात? कलावती मैनावती सरस्वती प्रभावती एकापेक्षा दणका. काय नाव आहे ते जुडी म्हणे. पोरीच्या बापाचं नाव काय? अरे बाबा पोरीच्या बापाचं नाव काय? मिस्टर जॉन. जानराव आहे का? जानराव काय करतो जानराव? पोटापाण्याचा धंदा. नाही म्हणलं पोटापाण्याचा धंदा काय करतो? म्हणजे काय बाबा किती काही वर्षापूर्वी आपल्या भारतात राहून गेल्यामुळे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सोशल आस्पेक्ट एक सोशल व्ह्यू. ए बस पुढं मोर काही पाहिलं की नाही? नाड जात पात कोणे काय कोणत्या जातीची पोरगी? हा इकडे बघ नको इकडे बघ. कोणत्या जातीची पोरगी? इंग्रज. इंग्रज. हे लग्न नाही होणार. काशीनाथ तुला सांगून ठेवतो हे लग्न नाही होणार. नाही होणार म्हणजे नाही होणार. बाप्पाचं बोलणं आहे हे लग्न नाही होणार. बाप्पा तुम्ही समजून घ्या मला. मी नाही विचार करू शकत दुसरा. आय लव्ह दॅट गर्ल. हे बुचकळ्या असं केलं म्हणजे काय केलं? तुला सांगितलं ना मराठीत बोल म्हणून. आणि बोलताना अशा हातवारे करू नको म्हणून सांगितलं ना तुला. आमच्या टकोऱ्यात काही येतं ना. तुला सांगितलं ना मराठीत बोल म्हणून. असं हे बाप्पाचं बोलणं आहे. जोरजोरात इंग्रजी बोलल्यामुळे काय पक्क होत असतं का? हे लग्न नाही होणार काशीनाथ सांगून देतो ना. हे लग्न नाही होणार म्हणजे नाही होणार. बाप्पाचं बोलणं आहे. काय दगड शिरेश हे लग्न नाही होणार काशीनाथ. बाप्पा यू ट्राय टू अंडरस्टँड मी अदरवाईज आय विल कमिंग सुइसाइड. म्हणजे मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईल बाप्पा. मी इथे जगात एक क्षणभर राहणार नाही. मी स्वतःला पेटून घेईल. मी इथून एक निघून जाईल. मी ते एक क्षणभर राहणार नाही. आय कॅन टेल इट. नो 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 नो. काशीनाथ थांब जरा जवळ. इकडे ये. इकडे ये. इकडे ये. इकडे ये. कुठं निघाला? कुठं निघाला? अरे बेड्या सोन्यासारखा जीव उधळून टाकायला तुला काही ते मातीचा गोळा वाटला नाही? काशीनाथ बागातल्या रोपट्याला जसा जीव लावावा तसा तुला जीव लावला काशीनाथ.
तळहाताच्या फोडाला जसं जपावं तसं तुला जपलं काशीनाथ. तुला शपथ आहे तुझ्या मायेची काशीनाथ, तुला शपथ आहे जाऊ नको काशीनाथ. इकडे ये काशीनाथ, तुला तुझ्या मायेची शपथ आहे जाऊ नको काशीनाथ, जाऊ नको काशीनाथ. अरे वेड्या, हे एवढी जमीन जुमला शेतीबाडी सगळं कोणासाठी केलं रे, कोणासाठी केलं काशीनाथ. तू निघून गेला तर आम्ही कोणाकडे पाहायचं काशीनाथ. अरे वेड्या, म्हातारपणी हातातली काठी पडली उचलून द्यायला. पोटच्या पोराशिवाय दुसरं कोणी हक्काचं माणूस नसतं काशीनाथ. तुला शपथ आहे काशीनाथ, तुला शपथ आहे जाऊ नको काशीनाथ. तुला शपथ आहे तुझ्या मायेची काशीनाथ, तुला शपथ. काशीनाथ, तुला त्याच पोरी बरोबर लग्न करायचे? तुझा विचार पक्का आहे? तू विचार बदलायला तयार नाही? ठीक आहे काशीनाथ, ठीक आहे, हे लग्न होईल, पण आम्ही सांगतो त्या अटीवर, ऐकून घे नीट. ते जानराव का कोण आहे त्यांना लग्नाच्या बोलाचालीसाठी पत्र पाठवून इकडे बोलून घ्यावं लागेल. जानराव जर का इथं आहे तर आम्ही त्यांना सांगू हे लग्न आमच्या पद्धतीनं होईल. त्यानंतर आम्ही पुन्हा सांगू जानरावला की या लग्नाचा इथून लंडन पर्यंत आणि लंडन पासून इथपर्यंतचा खर्च जानरावलाच करावा लागेल. त्यानंतर महत्वाची अट, लग्न लंडनला होईल, तेजच खेड्यात. महत्वाची अट अशी पुन्हा एकदा, जर का जानराव इथं आले लग्नाच्या बोलाचालीसाठी, तून जानरावनं मधी 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 इंग्रजी बोलायचं नाही. पलीकडच्या खोलीमध्ये बबनी आहे, त्याच्याकडे पत्तानपत्र आहे, त्याला पटकन बोलवलं म्हणा, सांग जाय ए बुचकळ्या जाय ना लवकर, असं जाय. काय पोरोशी काय लिहायला लागले, वाचायला लागले, काय झेंडा फडकल्यासारखं वाटतं कोणाच ठाऊक. तुकोबारांनी सांगितलं तेच खरं, ठेविले आनंदे तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आलं देवाजीच्या मना, तिथं कोणाचं चाले ना. ठीक आहे, ए बुचकळे इथंच थांबला का, आणखी जायला लवकर, असं जा तिकडे लवकर. काय एवढं मोठं शिकलं सवरलं पोरग, घड 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 बोलायचं दिलं सोडून, इकडे एक बोलतोय तिकडे एक बोलतोय, काय चालेल काय नाही त्याच्या. ए बबनिया, दादानं पत्तानपत्र दिलं का? मग हाव म्हणणं दाक्षी बसल्यासारखं उभं काय राहतो आणि पाहतो काय माझ्याकडं, असं. ऐकून घे नीट. आतापर्यंत आपण जसे मराठीत पत्र लिहिले तसं इंग्रजीत पत्र लिहि. सोयीकीचं जानरावला टाक, पोस्टात टाकून दे. जानरावला नको टाक पोस्टात, पत्र पोस्टात टाक. माझं डोकं फार भनभन 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 करायला लागलं. मी थोडंसं वावरात जाऊन येतो. श्रीहरी 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 श्रीहरी. जावा तुम्ही वावरात. वावरात मी जावा म्हणलं ना, आत्ता लिहितो. त्याला काय लागलं इंग्रजी लिहायला, दन 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 सन. त्याला काय लागलं इंग्रजी लिहायला. इंग्रजाला जाऊन एवढे वर्ष झाले पण लोक त्याच्या भाषेलाच हापकतात. आपल्याला काही वाटत नाही. शपथ आत्ता लिहितो. अहो लिहितो म्हणलं ना, जाणं तुम्ही वावरात मिवरात. आत्ता लिहितो ना, त्याला काय दन 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 सन. काय पत्ता, कुठे वर पत्ता सापडला भाऊ. पत्ता वाटलं सापडतच नाही काही. सापडला पत्ता. काय पत्ता आहे हे? किचकट असते इंग्रजी पण आपल्याला काय वाटत नाही. शपथ काय बरं हा पत्ता, थोडं किचकटच वाटते पण इंग्रजीचं हे. जॉन डसली. जॉन डसली कोणाला डसली कोणाला माहिती. आपल्याला काय करायचं, लिहा म्हणलं लिहायचं. ए जॉन डसली नाही, ते मिस्टर जॉन डेसली आहे. मिस्टर जॉन डेसली मॅनेजिंग डायरेक्टर कार्लेटन. आपल्याला काय कार्लेटन तर कार्लेटन. किंवा माणूस कारल्याचा व्यापारी असला पाहिजे नक्की. कार्लेटन WC. कुठे राहतो कुणाच ठाऊक. आपल्याला काय WC तर WC लंडन टू ओके. ओके नाही रे ते UK. लंडन टू UK झालं एकदा पत्ता लिहून. आपल्याला काय वाटत नाही. शपथ लोक इंग्रजीला फार घाबरतात पण आपल्याला काहीच वाटत नाही.
हा आता झालं एकदाचा पत्ता हे लिहून, पण थोडा किचकटच असतं इंग्रजी. आपल्याकडे मराठीत पत्र मारुतीच्या पाराकडे म्हणलं की पळत आहे. त्याला काय लागलं. हा आता काय बरं कसं काय सुरुवात करावी. हा श्री जगदंबा प्रसन्न. जानराव नमस्कार. हो जानराव नमस्कार. ॲज फादर ऑफ बोमला OF का OWF किचकट असते की. ॲज फादर ऑफ काशीनाथ. ॲज फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मॅरेज. खोडलं पाहिजे ना, खोडलं पाहिजे ना, खोडलं पाहिजे ना. बप्पाला कळलं तर खेटरानं मारतील धरून. खोडलं पाहिजे ना, चुकलं ना ते. ॲज फादर ऑफ काशीनाथ हिज बॉय अँड इवर गर्ल वॉन्टेड टू मॅरेजेस. प्लीज सेंड नाड अँड गोतर बोमला. आता नाडाला काय म्हणतात बरं इंग्रजीत. नाड. नाडाला इंग्रजीत काय म्हणतात बरं. काय किचकट असते इंग्रजी हे थोडस. नाड 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 नाडा ना. सापडला भाऊ शब्द. त्याला काय लागलं. लेस ऑफ जुडी अँड गोत्र बोमला. आता गोत्राला काय म्हणतात बरं इंग्रजीत. गोत्रा गोत्र 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 काय म्हणतात बरं इंग्रजीमध्ये याला. सापडला भाऊ शब्द. GOATR गोतारा. खाली तो कुंडलीचं चित्र काढतो आणि त्याच्या खाली लिहितो प्लीज कम हिअर फॉर द मॅरेज सेटलमेंट अँड क्विक डिलिव्हरी. काय लागलं त्याला इंग्रजी लिहायला. लोक इंग्रजी लिहायचं म्हणलं की फार घाबरतात. आपल्याला काहीच वाटत नाही. शपथ त्याला काय इंग्रजी लिहायला. दन 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 सल. झालं आता चिटकवलं पोस्टर टाकलं की संपलं काम. रमला कुठे. अहो चिटकावं लागेल ना भाऊ. असं काय करता. रमला कुठे ग काना बाई खाल्या बबन्यानी पत्र पोस्टात टाकलं. ही बातमी पाहता पाहता लहानाला कळाली, मोठ्याला कळाली, म्हाताऱ्याला कळाली, पोट्ट्याला कळाली, सगळ्यांना कळाली. आणि प्रत्येक जण एकाच कल्पनेने हुरळून गेला की आपल्या दादाच्या लग्नाला आता विमानात बसून बुंग जायला मिळेल लंडनला. या कल्पनेने घरात हुरळून गेलेल्या बायका इकडं तिकडं काम करत असताना वंस वंस अगं बाई वंस. तुम्हाला काही कळालं की नाही. आता काय करू आम्ही तुम्हाला काही आत्ता कसं करू तुम्हाला काय आत्ता करू. बघण्यानं पत्र पोस्टात टाकलंय म्हणे. हो त्याच्यानंतर तिकडून इकडे पत्राला उत्तर येणार. त्याच्यानंतर बोला चाली होणार आहे. अगो बाई टोचलं ग. आणि त्याच्यानंतर बोला चाली झाल्याच्या तर तुम्ही मी वंश त्याच्यात बसणार आहेत जाणार आहेत. अगं काय लावलंय कुकी. आता तर कुठे तिकडं पत्र गेलं का ग. असं त्याच्यानंतर तिकडून इकडे पत्राचं उत्तर येईल का ग. असं आणि त्याच्यानंतर बोला चाली होईल. आणि त्याच्यानंतर तू म्हणती तसं ही म्हणती तसं वंश म्हणतात तसं सगळ्याला जायला मिळेल. बुंग. हो बाईचं म्हणून बरं. होय आपल्या घरात किती बप्पाच्या मनात यायला पाहिजे. अगं बाई पुन्हा टोचलं ग. आणि बप्पाच्या मनात नाही आलं ना पुन्हा टोचलं ग बाई. आणि बप्पाच्या मनात नाही आलं ना मग मात्र काय केलं सोडतच नाही. मग मात्र ही म्हणती तसं ती म्हणती तसं सगळ्याला जायला मिळेल. बुंग. ही बातमी इथंच थांबली नाही. तिकडे शेताच्या बांधावर काही पोट्टे खेळत होते. त्यांना कळाली. कळाल्या बरोबर बेमटाखाली गेलेली चड्डी वडत मोठे धूम पळत सुटले. ए यांच्या नाऱ्या पम्या बाळ्या. हे तुला काही कळलं नाही. मी शेताच्या बांधावर गेलो होतो. मला तिथे दादा भेटला. मला दादा म्हणला दादाचं तल्ल म्हणला. मग मी म्हणलं ना दादाचं तल्ल की नाही मी तुमच्या सोबत लंडनला येणार आहे. आम्ही तुला नेणार नाही कारण की तू शेमडा आहे ना. आम्ही येणार.
आम्ही येनाल म्हणजे येनाल. हो आम्ही येनालच आहे. तुम्ही किती म्हणलात ना आम्ही तुमच्या मागत मागू लागू लागूच येतो. आम्ही येणार येणार हो येणारच आहे आम्ही. आम्ही येणार. ही बातमी इथेच थांबली नाही. तिकडं बांधावर काही मंडळी बसली होती. या भाऊसाहेब या, वामनराव या, यानराव या, विठ्ठलराव या. काय तुमच्या कानावर काही आले की नाही? हा झाला का तुकडे घेऊन टेकवा ना पुढ. हा ना ते सुपारीचं पान, अहो ते पानाचा डब्बा ना इकडे घ्या ना पानं, घ्या ना राव. असं कसं काय करता? तुमच्या कानावर काय आलं नाही? असं कसं राव? आता तर कुठं तिकडं पत्र पाठवलं म्हणे, त्याच्यानंतर तिकडून इकडं पत्राचं उत्तर येणार आहे आणि उत्तर आल्याच्या नंतर तुम्ही मी सगळे त्याच्यात बसणार आहेत, जाणार आहेत. ते काम जर आपल्याला धक्क्याला लावायचं असेल ना चुना लावायचं. आणि चांगल्या पद्धतीने जर ते आपल्याला करायचं असेल काम, तर ते काम बाप्पाच्या मनात यायला पाहिजे. आणि बाप्पाच्या मनात नाही आले ना मग मात्र बोंबला. असं काय करता? सुपारी टाकून असं काय करता? हो कोणते काम व्हायचं असेल ना, आता तर कुठं तिकडं पत्र, त्याच्यानंतर तिकडून इकडं पत्राचं उत्तर, त्याच्यानंतर बोला चाली, आणि मग तुम्ही म्हणता तसं सभेला जायला मिळेल. सुपारी घ्या, सुपारी टाका ना ते पानं, घ्या घ्या ना पान. काय राहिलं सुशीच्या पोटच्या मांडवात 4 गोष्टी आजून निघाल्या. हा म्हटलं 4 लुगडं इकडं का तिकडं. भाऊसाहेब काय ठरलं होतं? जेवढ्या बाका आल्या तेवढ्याला लुगडं नेसवायचं ठरवलं होतं की नाही भाऊसाहेब? आश्य ठरलं होतं ना. आश्य मग नेसवायला पाहिजे ना लुगडे. आश्य नेसवायलाच पाहिजे ना. आश्य मग काय झालं? उकून डोकावलं लुगडं. काय मगापासून बघायला लागलो. पलीकडे होऊन बोला ना जरा. असं फवार आला ना अंगावर. तिकडे पलीकडे होऊन बोलायला असतं. मगापासून बोलायला कळत नाही ना, वळत नाही, काही कळणार नाही ना. मगापासून बोलायला ही बातमी इथंच थांबली नाही. हे बुंग इथंच थांबलं नाही. सगळीकडे बुंग 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 ही चर्चा. गावामध्ये काही बायका पाण्यात चालत. ए कौशे कुठं चाली? पाण्याला बुंग. ए बाया कुठं चाला? साळत बुंग. सगळीकडे बुंग बुंग बुंग. 3-4 महिन्याचा कालावधी गेला. एक दिवस पत्र आलं, ते उचललं बबन्यानं. गुंतवून निघा आणि लवकरात लवकर या. शास्त्री बोला सांग, जेवत असाल तर हाती देऊन धुवा म्हणाव. पंडितरावला म्हणाव शर्ट अंगात टाकलं असलं बटणं इथून लावा म्हणाव. हे बुचकाय ऐकून घ्या नीट. कुठं निघाला तिकडं? अगोदर ऐकून तर घे ना. मारुतीच्या पाराकडून त्या पिंपळाच्या झाडाकडून तिकडून पलीकडे. हे बुचकळ्या तू पुढे हो, नाही तर मागून पुढे हो. मी आलोच. इकडं कोण कोण आहे का? शेरू मालू कालू हे आलो करले. हे प्रभे माहिती कामाची मोठी ठेवते पडाखाली. चले इकडं. ते दादाच्या लग्नाच्या बोलाचालीसाठी पाहुणे अगं आलं नाहीत, आणखीन येणार आहे. ते आमचं खटलं ना फारच धांदरट. येणार आहे. तुला थरथरायला काय झालं? आत्ताच आली नाही आणखीन. दादाच्या लग्नाच्या बोलाचालीसाठी पाहुणे येणार आहेत. ते पाहुणे फार चौकस बुद्धीचे असतात. फसकून कुठे हात घालतात. छताला लागले जाळी जळपटे सगळे काढून टाका. त्याच्यानंतर कपड्याला ते घड्या करून ठेवा. त्याच्यानंतर भांडे कुंडे ते स्वच्छ घासून ठेवा. हे ठेवते पडाखाली. इकडे बघ, इकडे कुठे बघायला इकडे बघ. असं मी काय का हे सगळं झाल्याच्या नंतर की नाही सगळं हे पोट्टे हो तुम्ही अभ्यास करत बसायला तेवढं तिकडं. मगापासून बघायला लागलो. इकडे जा तिकडे जा तिकडे जा. कालचा अभ्यास केला? हे पंडित कालचा अभ्यास केला का? कालची उजळणी काढली का तू? गणित केलं का कालचं? हा कल्याण कसरांनी आत्ताच गणित दिलं होतं तुला. केलं का ते गणित? दाखवतो कुठं ते केलं गणित. हो हे दाखवू बघ ते मला गणित. देऊ का तुत्रीत धरून? मारुतीचा फोटो काढतो गणित म्हणतो का? सांगून देईल सरांना तुझं नाव. कमरेत लागली 2 तास बसायचं. तेवढ्यात आजूबाजूला काही छोटे पोट्टे खेळत होते. त्यांनी हे मी तुझे नाव पप्पाला सांगू का? सांगू? काल तू शाळेत काय करत होता ते सांगू? सांगतो आता. सांगतो आता. सांगतो पप्पा. नाही की काय केलं माहिती?
नाही की काय केलं माहितीये का, काल की नाही आमच्या विज्ञानचा पिरियड चालू होता बरं, तर यांनी काय केलं माहितीये का, आमच्या मॅडम शिकवत होत्या. मॅडम काय म्हणत होत्या, जास्त गोल खाऊ नये म्हणल्या, आणि जास्त गोल खाल्ल्याने काय होते की आपल्या पोटामध्ये जंत होतात म्हणल्या. मी सांगतो आता तुझे नाव तरी काय मॅडमला काय विचारलं त्यानं म्हणतोय का, काय म्हणलं माहितीये का, काय म्हणलं माहितीये का तो मॅडमला, काय म्हणलं माहिती का, काय म्हणलं माहितीये का मॅडमला, मॅडम समजा आपण गोल खाल्लो आणि आपल्या पोटात जंत झाले, मग आपण पुन्हा गोल खाल्ले तर जंताच्या पोटात जंत होतात काय का, का गाणं खाली कंबर खाली एक तास अभ्यास. हे रे तुझे पंडित घरा अभ्यास कर. जस काय घरामध्ये भुंगे शिरले घरामध्ये लोक तुमचा हे प्रभे अगं पाहुणे येणारच म्हणून सांगितलं तुला, इकडे इकडे. ते पाहुणे आल्याच्या नंतर तू बाहेर जाय, आणि बाहेर गेल्याच्या नंतर मी सांगल तसंच करायचं. मी सांगितल्याच्या उलट केलं तर कानाखाली आवाज काढली एकेकाच्या. बाहेर जा, सांगायला थांबलं जरा. बाहेर जा, बाहेर गेल्याच्या नंतर मोठी फसलास रांगोळी काढ, त्याच्यात खूप कलर भर, आणि नंतर वडून मोठा सडा टाका. हो लवकर लवकर. मी सांगत तसंच करायचं, काही बदल करत नाही त्याच्यात. काम करत नाहीत काय नाहीत, बरोबर बघापासून बघायला लागलं. हा तर मंडळी अर्धा तास झालेला आहे. तुमची इच्छा असेल तर 5 मिनिटे वाढवू आणखी. वाढवायचे का, हा बरं ठीक आहे. बरं तुम्ही म्हणता तर 10 मिनिट आणखीन घेऊ तुमचे, कारण हा तुम्हाला बोर होत असलं की सांगा मला, म्हणजे काही ऐकून घेणार नाही. हे प्रभे अगं तिकडं कुठं, हा असं, आणि हो द्या लवकर लवकर हो द्या तुमचं. सगळं आवडतो, शपथ खोटं नाही सांगत. अगं बाई आवडतो म्हणले ना, सगळं आवडतो ना, मी जाणं तुम्ही आहो आवडतो ना. हा गो बाई आवडतो म्हणले ना. गाद्या सतंजे टाकू नका, त्या निवड दुमत्यासारख्या मोठी माणसं काय टाकू नको म्हणजे. अगं मी झाडायला लागले का म्हणजे, इथे केसाचा गुंता टाकू नको म्हणजे, फार त्रास होतो का म्हणजे, कधी गुंता पुढे कधी मी मागे, कधी मी मागे तर गुंता पुढे होतो का म्हणजे, फार त्रास होतो का झाडायला. कोणी पाहुणे रावणी यायचे म्हणलं की हिच्या कंगवा नाही तर फणी आलंच, तिला कोण पाहिले की डुचकिल्या. आता टाकशील गुंतात अशी मारील ना फड्यानं फड 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 नाहीतर काय मिळेल. आणि रमेश भाऊजी हे एक मेलं फुटकं झालं तिकडे. ते बितडावरचा मारुतीचा फोटो तंगड्या गेले वर फुटतो गेले खाली. तो बाबा आला तर म्हणेल मारुती शीर्षासन करायला लागला का काय. देवाचा फोटो असतो तसा टाकत नसता, अहो ते देवाचा फोटो आहे, नीट लावा जरा, नीट लावत असतात तसा असं कानाखाली आवाज काढेल तुमच्या पण नीट करा फोटो, आवाज चांगला करू असं. एक त्याच माणसाने घरामध्ये किती एकत्र कुटुंब एकत्र भारतात म्हणलेलं प्रत्येकाने थोडं थोडं काम करायला नको का. त्याच माणसाने घरामध्ये किती मरमर मरमर हे आवरून जागे लवकर लवकर, नाहीतर काय मेलं देणार घेणार फुकट बोंबार. आणि मामी आपल्या पोट्याला फार वाईट कोडे. हो कोणी पाहुणे रावणी यायचे म्हणलं बैठकीत येतात, एकदा माझ्या थोबाड्याकडे पाहतील, एकदा पाहुण्याच्या थोबाड्याकडे पाहतील, आणि म्हणतात कसे भूक भूक भूक. त्या पाहुण्याला वाटावं मेले दुष्काळातून आलेत का काय. त्याच्या नरड्यात 4-4 घास कोंबा, खाली नाही ना आडवं पाडा, छाताडावर बसून घाला मेले म्हणजे पुन्हा भूक 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 करणार नाही. आणि आत्याबाई आपल्या पोट्याला आणखीन एक फार वाईट खोड आहे. हो बाई काय करा, सगळ्या मेल्या ना एकत्र करा, आता साबण नाही तर सोडा टाका, आणि सगळ्याला खंगाळून काढा, नाहीतर थोड्याला पापड्या घेऊन तसेच जातील पाहुण्याच्या समोर. नाहीतर काय मिळेल देणार घेणार फुकटची बोंब मारणं. हे थांबा, ही फार चवचवच करायला लागली. जसं काही एकटीच्याच खांद्यावर येऊन पडले सगळं. अगं सुशेती कोणीतरी यायच्यात कळाल्यापासून माझ्या छातीत नुसतं धड 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 धड. कसं होईल काय होईल. आता पाहिलं म्हणजे गोळ्याची यायला लागली. अगं परवाला बाथरूम मध्ये गेले, तांब्या बत्कन खालीच पडलं.
तरी छातीत धडधड करते, माझ्या तर छातीत लप 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 लप. अगं हिच्या छातीत धडधड करते, तुझ्या छातीत लक लक करते, माझ्या तर छातीत चुप, चुप, चुप. अगं बोलू नका ना, कामात थोडे नाका ते फार झुकून घ्या लवकर लवकर लवकर, नाहीतर काय मिळालं हो द्या लवकर लवकर, हे हो द्या तुमच्या लवकर लवकर. मग वापस बघायला लागली, हिला बोलायचं तिला बोलायचं, काय बोलत बसायचं नाही. आता आपल्या कामाकडे घ्या लवकर. आता बाई वंश या या, अहो मी तुमचीच तर वाट पाहत होतो आणि मी यांना सांगत होते बरं आमच्या वंश फार चांगले आहेत म्हणून. आणि ते खूप चांगले आहेत, मला मदत करत सांगत होते बरं, असं सांगत होतो यांच्याबद्दल. अगं बाई वंश ते टपकिन लोड आहेत ना, त्यातला कापूस बाहेर आलाय, तो आत तरी कोमाला तर बाहेर तरी कोण गेल्या तिकडं, गेल्या ना गेल्या. अगं अजिबात काम करत नाही, शपथ मोठं नाही सांगा, कामच करत नाही, करतच नाही, नुसतं इकडून तिकडं तिकडून इकडं आपल्याला बोलता येत नाही बाई, बोलता येत नाही का? मोठ्या घरची आहे ना, ननंद आहे पुन्हा, बोलता येत नाही. अगं अजिबात काम करत नाही, शपथ खोटं नाही सांगा, कामच करत नाही, नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत, आपल्याला बोलता येत नाही बाई, बोलता येत नाही ग, बोलता येत नाही ग, बोलता येत नाही ग. स्वभाव तर तुला माहितीये कसा आहे ते. हा ग काही बोलायचं तर नाकावर माशी बसू देत नाही ग, आणि काही बोललं की फुस, बोललं की फुस, बोललं की फुस. हाय जगा वेगळी हीच नजर आहे का काय, नाहीतर काय नाही. वा ग बाई वा, असं कसं एकत्र कुटुंब एकत्र भारतात मिळाली, प्रत्येकाने काम थोडं थोडं नको का ग करायला. एकट्याच माणसाने किती मरमर 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 करामध्ये. मी यांना म्हणलेच वाघ बाई वा, असं कसं. मी सकाळी उठले उठले यांना म्हणलेच, अहो तुमची सख्खी बहीण झाली, माझी नणंद झाली का, माझ्या डोक्यावर बिरे वाटते का. वा बाई वा, असं कसं. तुम्ही तिला थोडं समजून सांगा, इकडचा तांब्या तिकडे ठेवा, तिकडचा काडी इकडं ठेवा. एकट्याच माणसाने किती मरमत पाहिजे. मी यांना आपलं माणूस म्हणून सांगायला गेले ग, अगं आपलं माणूस म्हणून मी यांना सांगायला गेले ग, आपलं माणूस म्हणून मी यांना सांगायला गेले ग. सांगितल्याबरोबर मला बोलले बोल नको चुप, बोलू नको चुप, बोलू नको चुप. इतकं बोलले बाई मला पड पड इतकं बोलले. आपलं माणूस म्हणून मी सांगायला गेले का, मेलं आपलं सोंग असं सांगता कोणाला नाही, म्हणलं सांगता कोणाला. आपलेच दात ना आपलेच वख, आपल्या नशीबच फुटकं आहे. जिथं हात घालायच्या तिथं भोकच निघायला लागले. लग्नापूर्वी मी म्हणलं होतं मला या घरात देऊ नका हो, या घरात देऊ नका हो, या घरात देऊ नका हो. पाठीवर हात फिरू फिरू सांगत होते मोठं घर मोठं घर मोठं घर मोठं घर, हे असं मोठं घर. अजिबात काम करत नाही, शपथ कामच करत नाही, अजिबात काम करत नाही, नुसतं या खोलीत त्या खोलीत, अजिबात काम करत नाही, शपथ खोट. अगं कामानं काय कोणी मरणार आहे का. कामाचं काही वाटत नाही ग, कामाचं काही वाटत नाही ग, पण सगळं मोठेपणा आपल्याकडे घेते ग, सगळं श्रेय आपल्याकडे घेते ग. ते सहन होत नाही ग, ते सहन होत नाही. आता परवाचीच गोष्ट सांगते तुला काय झालं, परवाचीच गोष्ट सांगते तुला काय झालं. घरामध्ये सत्यनारायण झाला. स्वभाव तर तुला माहितीये कसं आहे ते, सगळं काही झालं की मोठेपणा आपल्याकडे घ्यायचं, मोठेपणा आपल्याकडे घ्यायचं. घरामध्ये सत्यनारायण झाला, सगळीकडे सांगत सुद्धा अगं झाला की नाही सत्यनारायण. अगं एकतर होय तरी म्हण, नाही तर नाही तरी म्हण, झाला का नाही. असं घरामध्ये सत्यनारायण झाला, सगळ्या गावांना सांगत सुटली माझ्यामुळे सत्यनारायण झाला, माझ्यामुळे सत्यनारायण झाला, माझ्यामुळे सत्यनारायण झाला, माझ्यामुळे सत्यनारायण झाला. इच्छामुळे सत्यनारायण वरून रजा घेऊन खाली आला.
चांगलं झालं माझ्यामुळे झालं, चांगलं झालं माझ्यामुळे झालं, चांगलं झालं माझ्यामुळे झालं. अगं काय अगं काय झालं, यावर्षी पाऊस भरपूर पडला. जानबराच्या शेतात हरभरा टनारून वर आला. सगळ्या गावानं सांगितले माझ्यामुळे हरभरा टरारून वर, माझ्यामुळे हरभरा टरारून वर, माझ्यामुळे हरभरा टरारून वर. इच्छामुळे हरभरा टरारून वर, हरभरी मेली. अगं प्रमोद भाऊजी कधी नव्हते पहिल्यांदाच पहिल्या नंबरात पास झाले. कधी नव्हते पहिल्यांदाच पहिल्या नंबरात पास झाले. सगळ्या गावानं सांगत सगळी. अगं दुपारची वेळ होती, कोणाचं काही चालतं कोणाचं काही चालतं, दाराच्या कड्या वाजू वाजू सांगायला लागलं. माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, इच्छामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास. ढमेली. अगं ही बाई कशाचा मोठेपणा घेईल काही सांगता येत नाही ग, काही सांगता येत नाही. अगं काय झालं माहितीये का, अगं काय झालं माहितीये का तुला, अगं सांगू का तुला काय झालं ते. अगं सुलुवंशाला लेकरू झालं. सगळ्या गावानं सांगत सुटली माझ्यामुळे ही बाई कशाचा मोठेपणा घेईल, कशाचा नाही परमेश्वरा. अगं बाई आले वाटते वंश नाही त्या काही तर आत्ताच खाली शांत झालं. मला सावली तुझी वाटते का काय. आणि हे एवढं घाबरायला काय झाला, मी फक्त आली की सांग मला. एवढं घाबरायला काय झालं, पण आल्यावर सांग. अगं बाई वंश या 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 हे टक्के लोड आहेत ना, त्यातला कापूस बाहेर निघाला. आत तरी कोमा येतो बाहेर तरी गेल्या तिकडं, गेल्या ना गेल्या तिकडं. अजिबात काम करत नाही, शपथ करतो कामच करत नाही. नुसतं इकडून तिकडून तिकडून इकडून फिरत नाही. असं भास होतं की कामाचं काम करत नाही. अजिबात काम करत नाही, शपथ करतो. पाच बसले का असं असतंय जानराव. इकडे गोटे खेळत असताना कोणाच्या हातात इटी दांडू भवरे गोट्या खेळता खेळता ये यांच्या झाडावरून कैऱ्या नको मारू ना. ते पाहुणे आले ना की मला सांगाले बरोबर. ते पाहुणे आलेत म्हणून हो सांगतो, हे तुम्ही काय करा तिकडे भवऱ्या खेळा, आणि तुम्ही काय करा तिकडे गोट्या खेळा, आणि तुम्ही काय करा तिकडं इटी दांडू खेळा. हो खेळतो ना मी नाही पण म्हणते ए तिकडे खेळा ना. तेवढं मैदान असून इथं खबदाडात कुठे यायला लागला ना भवरा, निघालं ना रगूट. तिकडे खेळा तुम्ही जरा पलीकड असं. हे सर मी गोटे खेळ, आम्ही गोटे खेळतो ना इथं गोटे खेळायला लागलो. हे त्याला सांगा ना कोणीतरी, हे पांड्या हे तू गोट्या नको हलू ना. गोट्या हलवायला नेम नाही लागत ना, त्याला सांगा नको. हे पाहिलं का पाहिलं का, हे पाहिलं का भूमे, हे पाठीमागून पाय लावू नको ना. ते समोर गोट्या हलवायला लागला तू पाठीमागून पाय लावला, आम्ही नाही खेळतो. हे तू ते जवळ कोल ना, तू फार लांब कोलतो इथं. इथं कोणतं जवळ, तू फारच लांब पोहायला लागला. हे ते कैदे नको मारू ना झाडावर बसून. मगापासून बघायला लागलो. हे ते पाहुणे आले की मला सांग बरं का, नाहीतर मग सांगतो ना आल्याबरोबर सांग. बापरे पाहुणे यायचा टेम झाला आणि या पम्यानं झाडाखाली काय सुरू केलं. अरे पम्यातला पाहुणा पाहिल ना अशा अवस्थेत, मगापासून बघायला लागलो तुला. हे ते पाहुणे आले ना, मी विचारणार आहे पाहुण्याला पाठीजीवर मेन मेन नाही रे मेन. अहो तेच भाऊ, पहिले सुद्धा आपण इंग्रजी बोलायला गेले की त्यांना कळत नाही, ते बोलायला गेले की आपल्याला कळत नाही. हा नीट ते पाहुणे आले की नाही मला सांगा. तुला मी सांगितलं ना त्याला सांगा ना कोणी, तुला पाहिलं पण मी अशा अवस्थेमध्ये पाहुणा, त्याला सांगा ना कोणी. काय काय करतो माहितीये का, काय करतो माहितीये का, हे काय करतो माहितीये का, त्या पाहुण्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी इंग्रजीचं पुस्तक वाचत बसला आणि त्याने पुस्तक उलट धरलं ना. ते पाहुणे आले की नाही आले वाटते पाहुणे दिसलेत बरं. बापरे आवाज यायलाय बरं. हे काही बोलतो का ते पप्पाचं ट्रॅक्टर आहे आपलं मगापासून. आली वाटते बरं पाहुणं, यायलेच वाटतंय बरं. हे आले बरं पाहुणे. बापरे केवढी मोठी गाडी आहे पांढरी, केवढी मोठी गाडी. ते पाहुणं उतरलं बरं का, आपल्याकडेच यायला लागलं बरं. आपल्याकडे इथं आलं बरं जवळ. ओ मामा, ओ मामा आमचं तुम्हारे को गुड मॉर्निंग. माझ्याकडे बघून असं असं केलं. तेवढ्याच झाडाखाली काही बायका होत्या पिंपळाच्या झाडाखाली. ए रुक्मन
अलीकडे ये म्हणले ना तुला. अलीकडे ए सांगायचं असेल तर सांग, नाही तर नको सांगू. तुझ्या काय कडीवर बसू का ग आता? मग हळू बोल, हळू बोल जरा. उतरलं बाई पाहुणा. हे माणसं असे पांढरे फटक कशामुळे असतात ग? हे चुप का? त्यांच्या देशात पाहुणी तशीच असतात, पांढरे पटक पिठावानी. आणि चालला बाई वाड्यात कसा चाललाय? झप्प 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 झप्प. चालला गो बाई घुसला गो बाई वाड्यात एकदाचा. हा सगळा गोंधळ चालू असताना हो जा ना लवकर लवकर, पाहुण्याला पाठवून जा ना तुम्ही. बाबापासून बघायला लागलो. हो जाय ना, भुसकळे ते पाहुणे आले वाटते ना. जाय ना लवकर लवकर. तर मंडळी, आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे एक सूचना आहे, नीट ऐकून घ्या. आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे, मी काय म्हणतो त्या अगोदर ऐकून घ्या तुम्ही. टाइम कमी असल्यामुळे काही भाग मधले वगळले जातील आणि महत्वाचे जे झलक आहेत त्याच आपल्यासमोर सादर केले जातील. कारण वेळ झाला तर आपण निघून जाल, त्याच्यामुळे टाइमचं जे लिमिट आहे ते पाळणं अतिशय महत्वाचं असतं. आणि तुम्हाला जेव्हा जायचं तेव्हा मला ताबडतोब सांगा, आपण बंद करू. तुम्ही म्हणता म्हणून 5 मिनिटं आणखी वाढवू आपण. तर हे बघले जाय ना, ते पाहुणे आलेच वाटतं ना. हो चालतो ना. प्लीज कम, प्लीज कम, प्लीज कम. कमा ना पाहुणे, हो प्लीज कम ना, कम, हो कम ना. वेलकम प्लीज. हाऊ आर यू, हाऊ आर यू, हॅलो, हाऊ आर यू, हाऊ आर यू. ओ हॅलो ना. It's very hot. When I enter this village, I see both the sides. Greenland goes to whom? Huh? हो ना. पाहुणे थकून भागून आलेत, त्यांना म्हणा तोंडपीठ घ्यायचं असेल तर घेऊन घ्या. हो सांगतो ना. जानराव, यू वॉन्ट टू खंगाळायचं? हा नाही म्हणले ते. म्हणजे अगं थकून पाहुणे आलेत, चहाची भुकटी टाक आणि चांगला स्ट्रॉंग करून आण चहा त्यांना. पाहुणे फार थकून भागून आलेले अलीकडं. आमची मंदी. अगं लवकर आण ना. तेवढ्या बबने सांगायला लागलं, काशीनाथ सांगायला, ए बाप्पा त्यांना फारच घाई आहे पाहुण्याला. ते असं म्हणतात की बोलायचं थोडीशी लवकर उठून घेतली तर बरं होईल म्हणून. ए बुचकळे थांबणं जरा, आता तर आले पाहुणे. ए म्हणजे अगं हळू आण ग चहा, अगं हळू आण ग. म्हणजे ते आपलेच पाहुणे आहेत, काय करत नाहीत म्हणजे हळू आण ग. आमची मंदी तुम्हाला फेरिंग. प्लीज टेक नटी. बाप्पा त्यांना फार घाई आहे, ते असं म्हणतात की बोलाचाही थोडी लवकर उरकून. हे पुष्कळे थांबतो. त्यांना फार घाई आहे का? त्यांना म्हणा चहा घ्या म्हणा अगोदर. त्याचं काय असतंय, लग्नाचं कोणतंही म्हणल्याच्या नंतर फार घाई आहे का त्यांना? फार घाई आहे का? त्यांना म्हणा माडीवर जा आणि विश्रांती घ्या म्हणा जरा. हो सांगतो. जानराव, रेस्ट ऑन मॅडी. तेवढ्यात हो जा लवकर लवकर. हो बघणे इकडे इकडे. मगाशी जसा गेला तसाच जाय आणि सगळ्या लोकांना बोलून घेऊन ये. दाराच्या लग्नाची बोलाचाली होणार आहे यासाठी. जा लवकर. हे लवकर जाय ना, लवकर जाय ना, लवकर जाय लवकर. बाळासाहेबाला म्हणा लवकर या, शास्त्री बोला म्हणा लवकर सांग. आणि ताबडतोब आताच्या आता भीमरावला सांग, आत्ताच्या आता पूर्वीसारखं सगळं अंगात टाकलं असतं बटणं इथे येऊन लावा म्हणा. आणि शास्त्री बोला म्हणा लवकरात लवकर या. जेवत असाल तर हात इथे येऊनच धुवा म्हणा. जा लवकर. पाहता पाहता अर्धा तास कसा गेला समजला नाही. इकडं आल्याच्या नंतर सगळे बसलेले आहेत. बसल्याच्या नंतर मंडळी, आपल्या काशीनाथनं काय इतिहास भूगोल केला हे तुम्हाला माहिती आहे. हे पोरीचा बाप आहे जानराव. जानराव, अगोदर नियमानुसार आपण कुकू लावून घेऊ, त्याच्यानंतर बोलाचाली होईल. जानराव कुकू लावून घेऊ तुम्हाला, त्याच्यानंतर बोला. ए त्या सुशीच्या पोट्याला कोणा सोडलं? राम 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 राम. शतरंजीच्या दोऱ्या काढू नको. जानराव तुम्हाला नाही, याला अगोदर कुकू लावून घेऊ, त्याच्यानंतर बोलाचाली करून घेऊ. हा बबन तू इथे बस, मध्ये बस. काशीनाथ मध्ये मध्ये इंग्रजी बोलू नको. हा बबन, मी काय म्हणतो आपण काय म्हणतो ते त्यांना सांग. ते काय म्हणते ते आम्हाला सांग. काशीनाथ तुला पुन्हा सांगायलो, मध्ये इंग्रजी बोलायचं नाही. मध्ये वचवच करू नको, आम्ही पाहून घेऊ काय करायचे ते. काशीनाथ हा जाय तिकडे तू. बबन इथेच बघ. हा शास्त्री बुवा पहिल्यांदा घ्या तुम्ही बोलू. हो. त्यांना म्हणणं शास्त्री बाबा वा छान छान बसा काय. बबन सांग त्यांना. हो सांगतो. जानराव, this old fellow said that this marriage
ट्रेडिशन कंडिशन्स अँड झालंच तर तुमचं कल्चर आणि आमचं कल्चर राईट. आय एम नॉट एक्झॅक्टली व्हॉट इज दिस. ओ तुम्हाला समजत नाही का एवढं, पण जे काही कल्चर असेल ना त्यानुसारच होईल. येस राईट टू. हे पाहुण्याला फार घाई आहे. दुसरा मुद्दा सांग त्यांना म्हणावं हे लग्न दोन्ही अंगांना उजवून द्यावं लागेल. सांगतो दोन्ही अंगानं उजवून द्यावं लागेल. सांगतो जानराव, दिस मॅरेज विल बी बाय both the bodies. Oh, what is exactly? I understand what is the meaning of the both the bodies. What is this? Kashinath, I am not exactly both the bodies. Oh, you have not know both the bodies. अहो both the bodies म्हणजे your body, our. सांग त्यांना लवकर लवकर. सांगतो जानराव, you will have to do give whole basta. देन भाचा मामा काका, यू नॉट नो बस्ता. अहो बस्ता म्हणजे क्लॉथ अपॉन क्लॉथ, क्लॉथ अपॉन क्लॉथ, क्लॉथ अपॉन क्लॉथ. धोत्रापी धोत्र, धोत्रापी धोत्र, देन धोत्र 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 धोत्र, देन पैठण्या 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 ऑल पैठण्या, देन खनक 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 ऑल दिस गठ्ठा क्लॉथ यू 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 बिग व्हाईट नोन एज बस्ता. एक्सपेंडिचर ऑफ द लॉस इज राईट टू ग्रीट राईट. तेवढ्यात जानराव, युअर इज अ टॉयलेट, वेर इज टॉयलेट. त्यांना जायचंही वाटतं. जानराव प्लीज गो गो बियॉन्ड दॅट विदाउट अँड टू. मग काय करू, आपल्याकडे दुसरी काही व्यवस्थाच नव्हती. ते मला म्हणले, मी त्यांना सांगितलं. जानराव धावत पळत गेले आणि पुन्हा पळत पळत वापस आले. आय एम एक्सट्रीमली सॉरी, सम लेडी सिटिंग इन द बुश. आय एम सॉरी. नक्कीच पार्वताबाई असेल. पार्वताबाईच असेल, तिचा टाइमच आहे डब्बा घेऊन जायचा. जानराव प्लीज गो अगेन, प्लीज गो अगेन अँड लेफ्ट टर्न ना. यू गो एनी वेवर, द होल वावर इज आवर. जानराला वावरात पाठवल्याच्या नंतर इकडं चर्चा सुरू झाली. मला त्या माणसाचा संशय येतो का? येतो. अरे पण का येतो? घेऊ दे चायला. काही परवाला पारावर बोलत बसलो होतो, यांचं काही ऐकू नका. उठता उठता मला म्हणले कधी कधी माझा मला संशय यायला लागला. यांचं वरचं टिचलं, याच्या नादी लागू नका. भाऊसाहेब तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याकडे जशा लग्नाच्या याद्या करतात तशा याद्या करू. नवरीच्या घरला एवढा येईल, करवल्याच्या घरला एवढा येईल, लग्नाच्या घरला एवढा येईल, त्याच्यात लग्नाच्या घरला एवढा येईल. सगळे याद्या करू. त्याच्यावर त्या माणसाचा सही येत नसेल तर त्याचा अंगठा घेऊ आणि त्याला काही काळजी करू नका. आपण सगळं आले वाटते ते. त्यांना फार घाई आहे. त्यांना आणखीन पुढचा मुद्दा सांग. बघण्या लोक सांग त्यांना, पाहुण्याला फार घाई आहे. तर सांग त्यांना म्हणाव 20,000 रुपये वरदक्षिणा द्यावी लागल. सांगतो 20,000 रुपये वरदक्षिणा. काय म्हणतात बरं आता इंग्रजीत याला? वरदक्षिणा. वरदक्षिणा. जानराव please give 20,000 rupees. But 20,000 rupees, not exactly. You are not now 20,000 rupees as a fees of husband. Oh my God, what is fees of husband? Oh, dowry. No, it is not possible. It is out-directed concept. Kashinath, convince your fathers and family members. इम्पॉसिबल. ते नाही म्हणालेत ना, दाबू दाबू. मी तरी काय करू त्याला? नाहीच म्हणायला लागले तर मग काय करणार? पण ते काय म्हणले की आपण एका वेगळ्या विमानामध्ये आपल्या सगळ्या वराला घेऊन जायचा खर्च ते करणार आहेत. हो म्हणायचं की नाही ते लवकर सांगा. हो म्हणले का ते? बरं जाऊ द्या. हो तर हो. चला, उशीर व्हायला ना पाहुण्याला, म्हणून म्हणालो आपण घाई करायला लागलो. अशा रीतीने बोलचाली झाली. कसा अर्धा तास गेला काही कळालं नाही. जानराव निघाल्याबरोबर ओ बाप्पा ते चालले ना. हे थांब. त्यांना म्हणावं जेवून जा, व्यायी भोजनाची तयारी करा. पोरीवर तोंड पाहत बसू नका, उठा लवकर लवकर आणि व्यायी भोजनाची तयारी करा. लपून थांबू. किती लांबून आले ते पाहुणे. बबन त्यांना सांग. सांगतो जानराव टेक युअर फूड देन गो. जेवतो म्हणले काय? ए कामाला लागा लवकर लवकर. चला लवकर लवकर होऊ द्या तुमचं. लवकर आवरा 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 लवकर लवकर. मी थोडंसं वावरात जाऊन येतो. हे तू पाहुण्याला बाग बगीचा दाखवून आण तोपर्यंत. ए बायका तुम्ही आवरा का लवकर लवकर. हो द्या लवकर लवकर स्वयंपाक. हो द्या लवकर. तू काय अगं तू काय ऐकायले ना? हो ऐकायले ना. तुमचं आपलं नेहमीच एवढा डोळे करून. हा
भांडायचेच का माझ्याशी आज तुम्हाला? भांडायचेच का? हा, भांडायचेच का माझ्याशी आज तुम्हाला? हा, मग तेच तर म्हणाले मी, आवडतो म्हणाले ना, आवडतो. आवरा आवरा म्हटल्याबरोबर घरातलं वातावरण एकदम प्रसन्न झालं. काही गेल्या मळ्यामध्ये भाजीपाजी कुठली स्वच्छ धुतली, चरचर कापली, चुलखंडावर टाकली, रटरट शिजायला लागली. काही उत्साहात बाहेर आल्या, पानं टाकले, केळीचे खांब, बटाटे कापले, उदबत्त्या खूप असल्या. तेवढ्यात या साहेब, अरे थांब ना, उद्या ना, वाढा वाढा तुम्ही लोक. ए, ताट कसं सजलं पाहिजे, येणारा पाहुणा ताट पाहून प्रसन्न झाला पाहिजे. खरकट टाकल्यासारखं बद हे करून, हे चला चला पुढं पुढं, चला पुढं, असं वाढा, चला हा, चला चला पुढं, चला पुढं, हा असं चला. अगं तुला थरथरायला काय झालं, नीट वाटलं जरा, असं चला पुढं. राम 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 राम. सुशीच्या पोट्टीला कुणा सोडलं पंक्तीत, कोणा? त्याने केलं ना पचका, त्याचा पाय पडला ना पातळ भाजीत पचकन. राम 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 राम. अगं मारू नको त्याला, पान बदला, ते लेकरू आहे, गोठ्यात जाईल का माणसाकडे येईना तर? मारू नको त्याला, पान बदलून टाका. असं चला पुढं, चला पुढं, असं चला पुढं, चला पुढं. झालं सगळं व्यवस्थित? बरं, बोला पाहुण्यांना सगळ्यांना, चला बोलवा, बसा, या भाऊसाहेब पलीकडे. वामनराव त्या पाटावर, वामनराव तिकडे. अहो मामा, तुमचंच तर कर्तव्य आहे ना, इथं समोर बसा. चला जानराव, प्लीज कम, प्लीज कम. कमान पाहुणे हो. दिस पार्ट सिट पार्ट, धिस पार्ट सिट पार्ट. अहो शिटा ना, सिटा म्हणलं. दिस पार्ट सिट पार्ट, धिस पार्ट. अहो असं सिटा सिटा. तेवढ्यात जानराव सगळं पाहून हे वातावरण आपल्याकडचं इकडचं. व्हॉट्स दिस डिझायनिंग, टिपिकल इंडियन स्टार. व्हॉट्स दिस डिझायनिंग. अहो दिस का, दिस ना, ते आपले व्हाईट स्टोन, रगडू रगडू रांगोळी. ओ आहेस रे रांगोळी. सगळे जेवायला बसलेच. हे वाडा लवकर, हे बाबा पाहुण्याला सांग सुरू करा आणि सावकाश होऊ द्या म्हणाव, आणि त्यांना सांग सगळं आपल्या वावरातलंच हे म्हणा, शेतातलं. हो सांगतो. जानराव स्टार्ट. स्टार्ट ना, बट स्लो, स्लो. जानराव, दिस राईस our produce. This bread our produce. Then this ghatta vegetable, then patal vegetable, वर्डी चटणी, पातळ चटणी, our produce. Then वाकड्या तिकड्या कुरड्या, our produce. तेवढ्यात जानरावनं एक आयटम उचलला. व्हॉट्स दिस, व्हॉट दिस, दिस का, दिस ना, ते लवंगी मिरचीचं बोंड आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, वाई स्वीट्स, मँगो ज्यूस. अहो ते लेकरासारखं चाटायला लागले, काय मजा येणार आहे त्याच्यात. जानराव, मँगो ज्यूस नॉट लाईक दॅट. फर्स्ट यू आर टेक इन हँड वाटी, आफ्टर दॅट ज्यूस इन वंजळी अँड वरपा. वरपल्याशिवाय मजा येणार आहे का? ओ माय गॉड. आणि ते लहान लेकरासारखं चाटायला लागलं. जानराव, मँगो ज्यूस नॉट लाईक दॅट. वाट इन अ ड्रिंक. हे वाढ एक वाटी वाढ. जानराव आणखी. आता तर 13 वाट्या झाल्यात. त्यांचा देह पाहिला का केवढा आहे? ओ नो नो मॅडम प्लीज. खाऊन पिऊन तृप्त झाल्याच्या नंतर जानराव निघाले. पोट्टे वेशीपर्यंत मामा मामा म्हणून ओरडत गेले. जर आता तुमची इच्छा असेल तर 5 मिनिटं पुन्हा घेतो, नाही तर आठव. चालेल. तर एक फक्त 5 मिनिटाचा होता, घ्यायचं का सांगा? फक्त 5 मिनिट बोलवलात. इतका वेळ तुम्ही इथे बसलात आणि प्रतिसाद दिलात, त्याबद्दल आपला मी खूप खूप आभारी आहे. पुन्हा एकदा कल्याणकर सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुमचे ते आवडते शिक्षक आहेत. तसेच राम वाघमारे सर आमचे मित्र, हेही महान कलाकार आहेत. तर या ठिकाणी आपण बोलवलात त्याबद्दल आपला सर्वांचा मी खूप आभारी आहे. पुन्हा एकदा आपल्या इन्स्टिट्यूटची अशीच प्रगती व्हावी, असेच इंजिनियर्स इथून तयार व्हावेत, त्यांची खूप भरभराट व्हावी एवढी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. पुढील सूचना सर सांगतील त्या. पाईप